Thank you.
प्रपंचे उसार
ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको तुझे याची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा विठोबा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याकडे विलक्षण असणारी मागणी मागणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची Yeah.
आमच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची म्हणजे जागराची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे। तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून भगवान पांडुरंग परमात्म्याबरोबर संवाद साधत आहेत, बोलतायत आणि बोलून आपलं अंतकरण प्रगट करत आहेत की देवा, माझ्या चित्तामध्ये प्रपंचाचा पूर आलेला आहे, तो पूर त्यांनी संपून जावा आणि माझं चित्त हे तुझ्या चरणांच्या ठिकाणी मुरून जावं, स्थिर व्हावं। प्रपंच ओसरो, माझ्या प्रपंच रूपी पूर ओसरून जावा। ओसरो शब्दाचा अर्थ करत असताना पाणी ओसरत असतं, पाणी जर जास्त प्रमाणात विपुल स्वरूपात वाहू लागलं की त्याला पूर म्हणतात आणि पूर निघून गेला की लोक म्हणतात आता पूर ओसरला। म्हणून प्रपंच रूपी पूर आलेला आहे आणि कुठे आलेला आहे तर तो चित्ताच्या ठिकाणी आलेला आहे। माझ्या चित्ताच्या ठिकाणी आलेला प्रपंचाचा पूर ओसरून जावा आणि माझं चित्त हे तुझ्या चरणांच्या ठिकाणी मुरून जावं असं मला वाटतं। मग हे पांडुरंगा तू असं कर, हे ऐसे करेगा पांडुरंगा, असं कर पांडुरंगा, काय कर, तुझ्या शुद्ध रंगामध्ये मला रंगवून टाक। तो रंग त्याने मिश्रित नसावा, त्याच्यात प्रपंचाचा मागमूस बिलकुलही नसावा, शुद्ध त्याने तुझा रंग असावा आणि मी तुझ्या रंगात रंगून जावं। हे शुद्ध रंग वावे रंगा। बाकीच्या सगळ्या लोकांचा रंग मोठा विलक्षण आहे महाराज। संसारातल्या रंगात जर त्यांनी रंगायचा प्रयत्न केला तरी संसारातले लोक गारुड्याच्या माकडासारखं नाचायला लावतात आणि हे त्यांनी मजा घेतात। हा महत्वाचा विचार। या सगळ्या लोकांची माझ्यावर सत्ताच आहे। बायको म्हणते मी म्हणतो तसंच वागलं पाहिजे, मुलगा म्हणतो मी म्हणतो तसंच वागलं पाहिजे, सगळे भाऊबंद म्हणतात मी म्हणतो तसंच वागलं पाहिजे, जातीपातीचे सगळे लोक त्यांनी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात। माझ्यावर या सगळ्या लोकांची सत्ता आहे। ही सत्ता मी डोक्यावर घेऊन अशा पद्धतीने फिरतो आहे। किती दिवस यांच्या सत्तेत राहू, किती दिवस यांची गुलामी करू। मला असं वाटतं यांची सत्ता नको आहे, हे पुरे पुरे आता बस झाली, आता पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता, दुसऱ्याची सत्ता नको। दुजियाची म्हणजे काय, तुझ्या वाचून दुसऱ्याची माझ्यावर सत्ता नसावी असं मला वाटतं। नको दुजियाची सत्ता, ऐसे करेगा पांडुरंगा, पांडुरंगा असं कर, शुद्ध रंगवावे रंगा, तुझ्या शुद्ध असणाऱ्या रंगामध्ये मला रंगवून टाक। कसं काय हे करता येईल तुकोबाराने, नेमकं काय केलं पाहिजे? मग तुकोबाराने जणू भगवंताला सल्ला देऊन टाकला। काय सल्ला दिला ते म्हणजे, तुला जर मला तुझ्या रंगात रंगवायचा असेल, हा प्रपंचाचा पूर जर घालवायचा असेल तर एक करावं लागेल। म्हणजे काय, हा लटका असणारा प्रपंच त्याने घालून टाकावं लागेल। लटके ते फेडा, लटक म्हणजे खोटं खोटं जे नाही पण दिसतं त्याला लटका असं म्हणा। म्हणून त्याने लटका असणारा हा जो प्रपंच दिसतो आहे तो माझ्या डोळ्यासमोरून तुम्ही कायमस्वरूपीचा घालवा। म्हणजे काय होईल, तुका म्हणे जाय पिढा, सगळी पिढाच निघून जाईल। म्हणून सगळी पिढा या प्रपंचामुळे आहे आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही हा प्रपंच माझ्या चित्तातून घालवावा असं मला वाटतं। पण उपक्रम करताना प्रपंच वसुरो म्हणतात आणि उपसंहार करताना जाय पिढा असं म्हणतात। म्हणजे प्रपंच आणि जाय पिढा दोन गोष्टी जर एकत्र केल्या तर प्रपंच आणि पिढा एक अर्थवाचक शब्द आहेत। म्हणून त्यांनी प्रपंचच पिढा करतो, आपल्याला प्रपंच पिढा करतो असं जर वाटत असतं तर आपण नेटानं प्रपंच केला असता का? लोक नेटानं प्रपंच का करतात, त्यांना प्रपंच पिढा वाटत नाही म्हणून। पण वस्तुस्थिती अशी आहे, सगळ्यांना प्रपंच पिढाच देतोय, पिढे वाचून संसाराकडे काहीच नाही महाराज। या प्रपंचाकडे दुःख देण्या वाचून दुसरं काहीच माहित नाही। महाराज म्हणतात ठाऊकच आहे संसार दुःखाचा, सगळ्यांना ठाऊकच आहे संसार दुःखाचा आहे म्हणून, पण तरी सुद्धा लोक त्यांनी असे अंगवळणी करून बसलेले आहेत त्या संसाराला की त्याच्यात मुरलेले आहेत महाराज। म्हणून लोकांचं चित्त संसारात मुरल्यामुळे त्यांना परमात्म्यात चित्त मुरावं असं वाटत नाही आणि साधू संतांना प्रपंच कटू वाटतो म्हणून परमात्म्यात चित्त मुरावं असं वाटतं। हा त्यातला फरक आहे। म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतकरणातली भावना पांडुरंगाच्या समोर व्यक्त करतायत आणि देवा, माझं चित्त तुझ्या चरणांच्या ठिकाणी मुरावं अशी माझी अपेक्षा आहे, माझी मागणी आहे, तू ती पूर्ण करावीस अशी त्यांनी याचना तुकोबाराय करतात। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला। विठोबा
चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. दरवर्षी मोठ्या आनंदात ही सर्व मंडळी गणेश जयंतीचा हा सोहळा संपन्न करतात. तरुण मुलांचा जास्त सहभाग आहे. वयस्कर मंडळी, अनुभवी असणारी मंडळी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. म्हणून त्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून तरुणांच्या हातातून हा सप्ताह या ठिकाणी सुंदर संपन्न होतो. मोठी आनंदाची गोष्ट आहे. गावगाव आपण पाहतो तरुण मुलं त्यांनी परमार्थात सहभागीच होत नाहीत. त्यांना लाज वाटते, काहीतरी वाईट वाटतं, काहीतरी कमीपणा वाटतो. म्हणून तरुण परमार्थात येतच नाहीत महाराज. सर्वजण फॉरवर्ड झालेले आहेत, जास्त फॉरवर्ड झाले, प्रमाणापेक्षा जास्त फॉरवर्ड झाल्यामुळं त्यांना संस्कृतीचं भान राहिलं नाही. त्यांनी आपण काय करतो आहोत याची दिशाच सापडत नाही. उद्याची चिंता या मुलांना वाटत नाही. ते काय त्यांनी वागतायत, कोणत्या पद्धतीने जीवन जगतायत त्याचं त्यांना भान नाही. पण तरी सुद्धा अशा घोर कलिकालामध्ये सुद्धा मुलं जर संस्कारित असतील, तर परमार्थ करण्यामध्ये रत असतील, तर ते भाग्यवान आहेत महाराज. पण अशा भाग्यवान असणाऱ्या या तरुणांकडून आणि अशा पद्धतीची ही सेवा गणपती बाप्पांची घडते आहे. बरेच वर्ष आता झालेले आहेत या सप्ताहाला. तेव्हापासून सर्व पंचक्रोशीतल्या भाविकांचं सुंदर असणारं सहकार्य आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून हा सुंदर असणारा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. मला वाटतं पहिल्या वर्षीपासून येण्याचा योग आम्हाला येतो आहे. एक वर्षी आजारी पडलो त्या वर्षी, पण भेटायला का वेळा पण आलो होतो असं मला आठवतं, फक्त सेवा करता आली नाही. म्हणून तेव्हापासून त्यांनी येणं आमचं या ठिकाणी होत आहे. फार समाधान त्यांनी वाटतं आहे. सर्वजण आनंदानं श्रवण करतायत आणि गणपती बाप्पांची सेवा सुद्धा त्यांनी घडते. 2 वेळेला गणपती बाप्पांची जयंती साजरी केली जाते. ही माघ महिन्यातली गणेश जयंती आहे. ही माघी गणेश जयंती असं त्याला त्यांनी म्हणतात. पण गणपती बाप्पांचं प्राकट्य त्यांनी मोठं विलक्षण आहे. सर्वांना कथा ज्ञात आहे. मला वाटतं सकाळी त्याचं कीर्तन झालं असावं. जन्माचं कीर्तन त्यांनी, जन्माची सेवा सकाळी झाली असेल. नसेल तरी तुम्हा सर्वांना त्यांनी तो प्रसंग ज्ञात आहे की भगवती जगदंबेनं स्वसंरक्षणाकरिता त्यांनी स्वतःपासूनच असणारा त्यांनी गणपती प्रगट केला. त्याला मयुरेश असं नाव त्यांनी दिलं. हा मयुरेश त्यांनी मातेची सेवा करण्याकरिता हातामध्ये शस्त्र घेऊन उभा राहिला आणि कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस असं त्याला सांगितलं. भगवान शंकर समोरून आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज भगवान शंकराचं मयुरेशाचं युद्ध झालं. या युद्धामध्ये त्याचं मस्तक उडवलं गेलं आणि मग त्यांनी भगवती जगदंबा क्रोधायमान झाली आणि म्हणून भगवान शंकरानं त्यांनी महाराज गजेंद्राचं मस्तक, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं असणारं मस्तक त्यांनी मयुरेशाच्या दडावरती बसवलं आणि त्याला गजानन असं नाव त्यांनी प्राप्त झालं. गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे मान. ज्याची मान, ज्याचं मस्तक हत्तीचं आहे त्याला त्यांनी गजानन असं म्हणा. या कथा लोकांच्या समोर सांगू लागलं की लोक त्यांनी अशा संशयाच्या दृष्टीने पाहतात. काही लोक तर धकट म्हणतात की पार्वतीच्या अंगावर एवढा मळ साचला होता काय की म्हणजे पार्थिव गणेश त्याला म्हणायचं. म्हणजे तिनं जिथं स्नान केलं, ते स्नान केल्यानंतर ज्या ठिकाणी तिला माती चिखल दिसलेल्या त्या चिखलाचा गणपती तिनं तयार केला. आणि आज लोक मान्य करायला तयार नाहीत. पण असं त्यांनी सांगितल्यावर आता कीर्तनकार लोकांवर केस व्हायला लागले. म्हणजे त्यांनी कीर्तनकारांना जपून बोललं पाहिजे. तुम्ही सगळेजण माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, कारण काळ बदलला ना महाराज. कोण काय करेल आता सांगता येत नाही. म्हणून त्यांनी संजीवनी आदी करून मंत्र त्यांनी प्रख्यात आहे. ज्याची साधना आहे, ज्याची तपश्चर्या आहे, त्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. म्हणजे तंत्र मार्ग त्यांनी त्याला म्हणतात. त्या तंत्रामध्ये त्यांनी अनेक प्रकारची मंत्र पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये संजीवनी मंत्राच्या माध्यमातून त्यांनी त्याच्यामध्ये जीवन अशा पद्धतीने ओतलं आणि मग भगवान गणपती बाप्पा प्रत्यक्ष प्रगट झाले. ते त्यांनी कोपायमान झालेली पार्वती तिला शांत करण्याकरिता भगवान शंकरानं त्यांनी सांगून टाकलं की हे बघ, तुझ्या मुलाला अग्रपूजेचा मान प्राप्त होईल. सुरुवातीला गणपतीचं त्यांनी पूजन केलं जाईल आणि मग त्यांनी इतरांना, हा जो गणपती आहे याला गणपती म्हणतील. सर्व देवगण आहेत, त्या देवगणांचा पती नाम स्वामी, त्यांचा प्रमुख असणारा देव हा गणाला जाईल. म्हणून त्यांनी सर्व देवगणांचा प्रमुख असणारा देव जर कोण असेल तर हा गजानन गणपती आहे. म्हणून त्यांनी त्याची सेवा आपण सर्वजण करतो आहोत. हा विघ्नांना घालवणार आहे, म्हणून विघ्नांचा नाश करणारा हा गणपती आहे. म्हणून सर्वजण त्यांनी त्याची सेवा, त्याचं चिंतन करतात. हा गणपती त्यांनी जीवपणा घालवणार आहे. म्हणजे मोक्ष प्राप्तीमध्ये असणारे अडथळे जर निवृत्त करायचे असतील तर सगळ्यात आधी गणपतीची पूजा केली पाहिजे. म्हणून त्यांनी तो गणपतीच आपल्या सर्वांचं आत्मतत्व आहे. आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण असं आपण त्यांनी म्हणतो. म्हणून तोच त्यांनी सच्चिदानंद स्वरूप गणपती आहे. भगवान ज्ञानोबा त्यांनी वर्णन करताना गणपतीचं वर्णन करतात. ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे ओम नाम ओंकार स्वरूप असणारा हा गणपती आहे. तो सर्वांचा आद्य असणारा गणपती आहे. ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या, वेदानं ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, वेद ज्याचं अखंड प्रतिपादन करतो
तो हा गणपती आहे. म्हणून तो सर्वांचा आत्माच आहे. आपल्या जवळच असणारा हा गणपती आहे, पण आपल्या सर्वांना आत्मस्वरूपापर्यंत जाता येत नाही, कारण त्या आत्मस्वरूपावरती मी ढिगल घालून बसलेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सगळ्यांच्या जवळ मी आहे ना महाराज, हा मी ते आत्मस्वरूपावर जाऊन बसलेला आहे. आणि म्हणून त्यांनी जवळ असणारा तो गणपती, आत्मरूप गणपती आपल्याला कळत नाही. म्हणून त्या मीपणाला घालवण्याकरिता अट्टहास केला पाहिजे, मीपणा घालवण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. आणि मीपणा घालवण्याकरिता जर प्रयत्न करायचे असतील, निर्विघ्न असणारं ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर गणेशाचीच वंदना करावी लागेल. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणून त्यांनी गणपतीची वंदना साधू संतांनी सुद्धा केली. तुकोबारांच्या हरिपाठात त्यांनी आपण पाहतो की नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राजा दंडवत. लोक त्याला क्षेपक म्हणतात, म्हणून क्षेपक अभंग कीर्तनात म्हटले जात नाहीत, पण तरी म्हणून दाखवायला हरकत नाही. म्हणून नमिला गणपती, जगद्गुरु तुकोबारा सुद्धा नमिला गणपती म्हणतात. तुकोबारांचे बाकीचे प्रमाण लोकांनी पाठ करून ठेवले. ते म्हणतात हेंदरी शेंदरी दैवते, कोणती पूजे भूते घेते. तुकोबारा म्हणतात गणोबा विक्राळ, लाडू मोदकाचा काळ, असं गणपती विषयी तुकोबारांच्या जागी बोलणं आहे. लोकांनी तेवढेच प्रमाण पाठ केले आणि बाकीचे सगळे प्रमाण सोडून दिले. असं मला ते सांगायचं नाही. मला हे सांगायचं की गणपती बाप्पा पूजने वंदने आग्र पूजेचा अधिकार गणपती बाप्पांचा आहे, पण आपण सर्वांनी त्यांची सेवा करणं योग्य आहे, यथार्थ आहे. पण आपण सर्वजण त्यांची सेवा करतो आहोत. या मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अशा पद्धतीने सेवा घडते आहे. म्हणून तो गणपतीच आत्मस्वरूप गणपती आहे. आणि आत्मस्वरूपालाच त्याने आपण सर्वजण विठ्ठल म्हणतो. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, आणि ते हे उभे मूर्ती विटेवरी. म्हणून त्यांनी आपली आत्मज्योत हीच पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. पण आत्मा पांडुरंग असंही त्यांनी, देह ही पंढरी आत्मा पांडुरंग असं आपण त्यांनी म्हणतो. मग एका ठिकाणी आत्मरूप गणेशू म्हणतात आणि एका ठिकाणी आत्मा पांडुरंग म्हणतात. याचा अर्थ काय? आत्मा हाच गणपती पण आहे, आत्मा हाच पांडुरंग सुद्धा आहे. म्हणजे एकार्थवाचक गोष्ट आहे. पण त्या पांडुरंगाबरोबर संवाद आपण सर्वांनी केला पाहिजे. गणपती रूपी पांडुरंग असं आपण त्याला म्हणूया. म्हणून त्याच्याशी असणारा दिव्य संवाद आपण सर्वांनी करावा. भगवंताशी संवाद केला पाहिजे. सगळ्यांनी भगवंताबरोबर बोललं पाहिजे. आपलं अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट केलं पाहिजे. कोण अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट करतो? सगळीच माणसं प्रगट करतात महाराज. जो ज्या स्तरावर आहे त्या स्तरावरून देवाबरोबर बोलतो. जो ज्या स्तरावर आहे, प्रत्येकाचा स्तर ठरलेला आहे महाराज. अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात समाजात. फार विषयामध्ये गुंग झालेले लोक पाहायला मिळतात, जे विषयासक्त आहेत. त्यांना शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याच्यापासून दुसरं काही आठवतच नाही. ते विषयाच्या स्तरावर आहेत. म्हणून त्यांनी ते फक्त भगवंताच्या समोर विषय प्राप्तीविषयीच बोलतात. देवा मला असं प्राप्त होऊ दे. त्याच्यापेक्षा थोडे त्यांनी विशेष अधिकाराचे लोक आहेत, जे त्यांनी सगळ्यात खालचा वर्ग मी तुमच्या समोर सांगितलाच नाही, तो पामर आहे महाराज. तो त्यांनी कशाही पद्धतीने जीवन जगणार आहे, तो पामरच आहे. त्याच्यापेक्षा जरा बरा आहे विषयी. त्या विषयीपेक्षा एक चांगला वर्ग आहे, त्याचं नाव आहे जिज्ञासू. जिज्ञासू त्याला मुमुक्षू सुद्धा म्हणतात. हा मुमुक्षू सुद्धा देवाबरोबर त्यांनी बोलत असतो. याला देवाबरोबर बोलायची सवय असते महाराज. जे मुमुक्षू आहेत त्यांनी देवाबरोबर बोललं पाहिजे. तुम्हाला मुमुक्षू म्हणजे काय जात असते, काय प्रकार आहे मुमुक्षू म्हणजे? मुमुक्षू कळण्याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी मोक्ष कळावा लागेल. मोक्ष कळावा लागेल. प्रत्येक कीर्तनात हे सांगितलं जातं, पण माणसं नवीन असतात ऐकायला. म्हणून त्यांनी तुमच्याकरता पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, लक्षपूर्वक ऐका. मोक्ष कळायला पाहिजे. मोक्ष म्हणजे काय हो? आपण सर्वजण हे संपूर्ण जगत दिसतं, या जगताला सत्य मानून बसलेलो आहोत. हे जगत आपल्याला दिसतं, आपण त्याला सत्य मानतो आहोत आणि म्हणून आपण सर्वजण त्रासात आहोत. या जगताला कारण काय? या जगताला कारण जर काय असेल तर अविद्या कारण आहे, अज्ञान कारण आहे. म्हणून अज्ञान आहे म्हणून जगत प्रतीतीला येतं. आणि म्हणून त्यांनी आपण सर्वजण त्रस्त आहोत. जसं त्यांनी एक मनुष्य संध्याकाळच्या वेळेला रस्त्याने जात होता, पूर्ण उजेडही नव्हता आणि पूर्ण अंधारही नव्हता. अशा प्रसंगामध्ये रस्त्यात त्याला त्यांनी दोरी पडलेली दिसली, पण ती दोरी त्यांनी महाराज दोरी रूपाने त्याला प्रत्यक्ष कळाली नाही. मग काय झालं? त्याला त्यांनी त्या दोरीच्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला. त्याला असं वाटलं साप आहे. साप समजून त्यांनी अशा पद्धतीनं साप साप म्हणत पडू लागला. पडला, डोकं फुटलं, हातही मोडला, घरी धावत आला. साप पाहिला म्हणला. सगळे लोक धावत धावत आले, त्याच्यावर कुठे साप होता म्हणून त्यांनी तोपर्यंत अंधार पडला. मग बॅटरी घेऊन गेले, मग पाहिलं या ठिकाणी साप पाहिला. बॅटरीच्या प्रकाशात पाहिल्यानंतर कळालं हा साप नसून ही दोरी आहे. म्हणजे काय? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला सांगा, हा माणूस तिथे जाण्याच्या आधी साप होता का हो? याला ज्या वेळेला साप त्या दोरीवर दिसला त्यावेळेला साप होता का? नव्हता. आणि बॅटरी लावून पाहिल्यावर तरी साप होता का? तिन्ही काळात साप नव्हता. मग तिन्ही काळात काय होतं? दोरी. पण दोरी असून त्याला तिन्ही काळात त्यांनी अशा पद्धतीने दोरीचं ज्ञान झालं नाही. त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला. आणि त्या भ्रमानं काय झालं असेल? त्याचं डोकं फुटलं. कशाने फुटलं? त्या भ्रमामुळे फुटलं. त्याचा हात मोडला. कशामुळे मोडला? त्याच्या त्या भ्रमामुळे मोडला.
हे जसं आहे ना, म्हणजे त्याला पीडा झाली, त्याला दुःख झालं, त्याला त्रास झाला, त्याला वेदना झाल्या, या सगळ्या कशामुळे झाल्या असतील तर या भ्रमामुळे झाल्या. म्हणून तसंच आहे महाराज, हे दिसणारं जे जगत आहे, हे दिसणारं जगत सुद्धा दोरीवर साप दिसतो तसंच आहे. महाराज वर्णन करून सांगतात, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर, तुकोबाराय म्हणतात. रज्जू सर्प, रज्जू म्हणजे दोरी आणि सर्प म्हणजे त्याच्यावर भासलेला तो भ्रम. म्हणून सर्पाचं झालेला भ्रम म्हणजे काय झालं, दोरीचं सामान्य रूपानं ज्ञान झालं, इदम रूपानं सामान्य ज्ञान झालं, आणि विशेष रूपानं दोरीचं काय झालं, अज्ञान झालं. म्हणून इदम रूपानं सामान्य ज्ञान, विशेष अज्ञान ज्या वेळेला घडतं त्यावेळेला भ्रम होत असतो, आणि या भ्रमानं सर्व लोक त्यांनी त्रासात जातात. तसं त्यांनी हे दिसणारं जे जगत आहे याचं इदम रूपानं सर्व लोकांना सामान्य ज्ञान आहे, आणि विशेष रूपाचं त्यांनी अज्ञान आहे. म्हणून सर्व लोक त्यांनी या संपूर्ण जगताला सत्य समजतात, आणि सत्य समजून त्याच्यामध्ये गटांगळ्या खात राहतात, आणि म्हणून सर्वजण त्यांनी त्रासात आहेत. म्हणून हे कशामुळे आहे तर ते भ्रमामुळे आहे, तो भ्रम अज्ञानामुळे आहे. अज्ञान म्हणजे अविद्या, अविद्येमुळेच या सगळ्या गोष्टी घडतात, ती त्याला कारण आहे. म्हणून कारण सहवर्तमान या जगताची निवृत्ती व्हावी, हे जगत निघून जावं, तिचं कारण अविद्या निघून जावी, काविद्येसह संपूर्ण जगत निघून जावं, आणि एक ब्रह्मच शिल्लक आहे असं त्यांनी कळावं. एक ब्रह्म सर्वम खलु इदं ब्रह्म, सर्व ब्रह्मच आहे, काही त्याच्या वाचून दुसरं शिल्लक नाही, असा दिव्य असणारा बोध अंतकरणामध्ये ठसावला जावा, याचं नाव आहे मोक्ष. कळालं ना सगळ्यांना? आता कळालं असेल मला असं वाटतंय की आपण असं समजूया सगळ्यांना कळालं. कारण का माहितीये का, तुम्हाला हे ऐकायला आवडत नाही, तुम्हाला हे ऐकण्याशी काही तात्पर्य वाटत नाही, तुम्हाला याच्याशी काही घेणं देणं वाटत नाही. पण एका दिवसामागून दिवस संपत चाललेला आहे, त्या दिवसामागून त्यांनी आठवडे संपत चाललेले आहेत, त्या आठवड्यामागून महिने संपत चाललेले आहेत, त्या महिन्यांमागून आपल्या आयुष्यातले वर्ष संपत चाललेले आहेत. आणि असं करता करता आपण मृत्यूच्या दारात त्यांनी येऊन उभं राहतो, पण आपल्याला काहीच कळत नाही. आपण जन्मभर ऐकतो, फार छातीला हात लावून लोक सांगतात एवढ्यांचं ऐकलं, एवढ्या लोकांचं ऐकलं, तुला कळालं काय माती, हा महत्वाचा विचार आहे. तुला कळालं काय, ऐकलं किती लोकांचं ते काय सांगतोस, तुला ते ऐकण्यामध्ये कळालं काय हे सांग. आणि काय कळायला पाहिजे, 4-2 गोष्टी कळायला पाहिजेत, 4-2 चुटकुले कळायला पाहिजेत. तुमच्या लक्षात काय राहायला पाहिजे, राजा राणीच्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजेत, की हसायचा विनोद करण्याचे त्यांनी मुद्दे लक्षात राहिले पाहिजेत. काय लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात राहावं तो मोक्ष लक्षात राहावा. रात्रंदिवस डोळ्यासमोर त्यांनी मोक्ष ठेवावा आणि चालायला सुरुवात करावी. जसं मरायला लागलेलं गाढव असावून पाठीवर त्यांनी मोठा भार घालावा, आणि त्यानं चालावं असं वाटत असेल तर समोर हिरवी पेंढी बांधली जाते. पूर्वीच्या काळात घाण्यात तेल काढलं जायचं, आणि घाण्याच्या बैलानं जर चालावं असं वाटत असेल तर त्याच्या समोर हिरवी पेंढी बांधायची. त्या पेंढीच्या निमित्तानं तो त्यांनी बैल चालत राहायचा, पेंढीच्या निमित्तानं गाढव चालत राहतं. तसं आपल्या डोळ्यासमोर मोक्षाची पेंढी बांधून टाकावी, आणि मोक्षाकरिता आपलं जीवन त्यांनी जगत राहावं. या भवबंधनातून मुक्त होण्याकरिता आपण प्रयत्नशील असावं, सगळ्यात महत्वाचा विचार आहे. महाराज वर्णन करून सांगतात, हे क्षणोक्षणी हाची करावा विचार असं नाही म्हणले ते, क्षणोक्षणी हा करावा विचार असं नाही म्हणले. मग काय म्हणले, हाची चकारात्मक म्हणले. साधू संतांनी ज्या ज्या ठिकाणी च लावला ना ते पाहायचंच महाराज आवर्जून. हे का च लावला असेल, उगीच च लावित नाही. प्रत्येक क्षणाला विचार करावा. आपण विचार करतोच आहोत महाराज. याच्यातला कोण माणूस असा आहे की जो आता सध्या विचार करीत नाही? अरे निर्विचार अवस्था होणं म्हणजे त्यांनी समाधी लागणं, हा महत्वाचा विचार आहे. जिथं विचारच संपून जातात ती समाधी अवस्था आहे. असा कोण आहे माणूस इथे की जो विचार करीत नाही? प्रत्येक मनुष्य विचार करतो, पण विचार जरी करत असला तरी कशाचा विचार करतो हे जास्त महत्वाचं आहे. कोणी माझ्या बोलण्याचा विचार करत असेल, कोणी म्हणत असेल जरा फुगीरच दिसतो, विचार आहे महाराज सुद्धा. कोणी म्हणत काय सांगतात हे बुवा लोक, उगीच गेलो कीर्तनाला, असाही विचार मनात करत असतील. असे अनेक प्रकारचे विचार. काही लोक म्हणत असतील खरं आहे हे म्हणणं, जे खरोखर त्यांनी आपण प्रत्येक क्षणाला मुक्त होण्याचा विचार केला पाहिजे.
आपण प्रत्येक क्षणाला भगवत प्राप्तीचा विचार केला पाहिजे. आपण प्रत्येक क्षणाला भवसागरातून तरुण जाण्याकरिता विचार केला पाहिजे. मुमुक्षूचा विचार आहे. काही कृपा करेल नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. विचारच जर करायचा असला तर असा विचार करावा, मुक्त होण्याचा विचार करावा. आणि एखाद्याला फारच वाटत असेल कशाला असा विचार करायचा, दोन लोक हा विचार करू शकत नाहीत. एक जो मुक्त झालेला आहे ना तो परत कशाला मुक्त होण्याचा विचार करीत, दुसरा माणूस ज्याला मुक्त होण्याविषयी काही माहितच नाही तो सुद्धा मुक्ततेचा विचार करणार नाही. आणि असाच वर्ग जास्त आहे महाराज. फार ठराविक मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येत सिद्ध आहे म्हणून त्यांनी सिद्ध असणारा पुरुष क्वचित आहे. हजारात एखादा मनुष्य मुक्त झालेला सापडेल महाराज, लाखात एखादा मनुष्य मुक्त झालेला सापडेल. बाकीचे सगळे त्यांनी ज्यांना मोक्ष कशाला म्हणतात, मुक्तता कशाला म्हणतात, भवरोग कशाला म्हणतात काहीच कळत नाही, काहीच माहित नाही. असा भरपूर वर्ग समाजात आहे महाराज. मग तो कसा विचार करील मुक्त व्हायचं म्हणून? ज्याला मुक्तीच माहित नाही तो मुक्त होण्याचा विचार तरी कसा करेल? आणि का बरं माहित होत नाही? सांगणारे लोक पण सांगत नाहीत ना महाराज. ही जागा आहे सांगण्याची, कीर्तन जे आहे ना हे ते सांगण्याची जागा आहे. पण इथं ते सांगितलं जात नाही. काय सांगितलं जातं मग? जे लोकांना आवडतं ते सांगितलं जातं. ही गुलामी आहे महाराज, ही गुलामी आहे, समाजाची गुलामी आहे. की हे लोक काय ऐकण्यासारखे आहेत, हे काय ऐकतील ते त्यांच्या समोर त्यांनी सांगायचं. आणि मग त्यांनी मोले घातले रडाया नाही असो आणि माया अशी अवस्था त्यांनी होते. मग समाजाला आवडेल त्यांनी असं बोलत राहायचं आणि ते बोलल्याने समाजाचं हित होत नाही आणि हित झाल्याशिवाय राहत नाही. हा महत्वाचा विचार असू द्या. म्हणून त्यांनी मुमुक्षू पण त्यांनी विचार करतो, मुमुक्षू पण त्या भावनेवर आहे जो भगवत प्राप्ती करता त्यांनी रात्रंदिवस अट्टहास करतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा ज्ञानी मुक्त पुरुष आहे तो त्यांनी विलक्षण असणाऱ्या सुखाची अपेक्षा करत असतो. प्रत्येक मनुष्य या ठिकाणी काही ना काहीतरी भावनेवर आरूढ आहे महाराज. म्हणून त्यांनी आपण काय केलं पाहिजे? आपण त्यांनी मुक्त होण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. आपण मुमुक्षू झालं पाहिजे. भाग्य आपलं त्यांनी उदयाला यावं, धन्यता आपल्याला त्यांनी प्राप्त व्हावी. आपण मनुष्य जन्माला आलो हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. त्याच्यात कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलो, आपल्या अंतर्गणात कुठेतरी मुक्त होण्याची भावना निर्माण झाली, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाग्य आहे. आणि त्यापेक्षा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या मागे चालतो आहोत आपण. आपल्याला त्यांनी आधार जर कोणाचा असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे गुरु आपल्याला त्यांनी आहेत मार्गदर्शन करायला. म्हणून आपण त्यापेक्षा जास्त भाग्यवान आहोत. आपण त्यांच्या नंतर अशा पद्धतीने जन्माला आलो म्हणून ते दाखवतील त्या मार्गाने आपण संत पुढे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून संतांनी दाखवलेल्या मार्गावर वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चाललो त्याच मार्गाने आपण प्रवास करत जावा. म्हणून प्रत्येकाला त्यांनी अशा पद्धतीने प्रवासाचा मार्ग साधू संतांनी सांगितलेला आहे. म्हणजे या अभंगाची भूमिका जर पाहायचं ठरलं
तर जणू काही मुमुक्षू भगवंताच्या समोर म्हणतोय, मी या संसार चक्रामध्ये अडकलेलो आहे आणि हा भयंकर असणारा संसार आहे, हा प्रपंच मोठा भयंकर आहे. याच्यातून त्यांनी तुझ्यापर्यंत देवा पोहोचायचे, स्वतःहून मला तुझ्यापर्यंत पोहोचता येत नाही. बऱ्याच वेळेला आपण दुर्बळ असतो महाराज, आपण दीन आहोत आणि आपण दुर्बल आहोत. या दोन गोष्टी फार महत्वाच्या. तुम्हाला कशानं दीन झालो आम्ही आणि कशानं दुर्बल झालो आम्ही, माझं सांगतो, तुम्ही आपलं पाहून घ्या स्वतःचा अंतर्गत. मी माझं सांगतो, दीन कशानं आहोत. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियांचा दीन आहे महाराज मी. माझे डोळे त्याने जे म्हणतील तेच मी पाहतो, माझे कान म्हणतील तेच मी ऐकतो, माझी जीभ म्हणेल तेच मी खातो, माझं मन म्हणेल त्याच पद्धतीचा मी विचार करतो, संकल्प मी करतो. ही माझी इंद्रिय आहेत, हे इंद्रिय मला नाचवतायत, मी त्यांचा गुलाम झालेलो आहे, मी दीन आहे महाराज. इंद्रियांच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. मी माझं सांगतोय, आपलं तपासून पाहायचं असं बुवा सांगायला लागलो. आपले पण पानं उचकायचे की आपल्याला इंद्रियांच्या पुढे जाता येतं का, हा महत्वाचा विचार. गुलाम आहोत आपण सर्वजण इंद्रियांची, म्हणून इंद्रियांचे दीन आहोत आपण. दुर्बल कशाने आहोत, दुर्बल आहोत काळाच्या समोर. काळ जर आता आला आणि चल म्हणला, काय म्हणणार आहात तुम्ही त्याला. काळाबरोबर भांडण करण्याची ताकद आहे तुमच्यात. हा कोरोना नाही, हा काळ आलेला आहे, हा प्रत्येकाच्या समोर उभा राहतो. तो म्हणतो चल माझ्याशी युद्ध कर. मग लोक पैशाने युद्ध करतात, पैसे संपून टाकतो. मग ते कशानं त्यांनी युद्ध करतात लोक त्याच्या बरोबर. तो सगळ्यांना परास्त करून टाकतो आणि शेवटी त्यांनी सत्ता त्याची होते, काळ सर्वांना घेऊन जातो. पण काळाच्या समोर आपण सर्वजण दुर्बल आहोत, इंद्रियांच्या समोर दीन आहोत. हे सगळेचे सगळे आपल्याला त्रास देत आहेत. आपण सर्वजण त्यांनी या संसाराच्या गर्तेमध्ये अडकलेलो आहोत. म्हणून त्यांनी काय सांगावी ही व्यथा. न साहे पाशान फुटती भयकाप चित्ती भरला असे, अशी अवस्था या संसाराची आहे. या संसाराचं दुःख किती वर्णन करून सांगावं, काय सांगू. काय गरबीची यातना मज भोगिता नारायणा. मास मळमूत्र जाणार तुझं क्षण क्षणा देहात असे. हा सुद्धा संसारच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ह्या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. या संसाराच्या गर्तेत आपण सर्वजण त्यांनी सापडलेलो आहोत. याची आपल्या सर्वांवर सत्ता आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सर्वजण दुःख भोगतो आहोत. हा जो असणारा संसार आहे, हा जो प्रपंच आहे, हा आपल्या सर्वांना त्रास देतो आहे. पण त्रास देत असून सुद्धा लोक त्याचा त्रास मानून घेत नाहीत. का बरं मानून घेत नाहीत त्याचं कारण सांगतो. हा संपूर्ण प्रपंच लोकांच्या अंगवळणी पडलेला आहे, अंगवळणीच पडलेला आहे महाराज. एक उदाहरण सांगतो. काही लोक म्हणजे हौशी असतात महाराज, त्यांना असं वाटतं की आपण सगळ्या लोकांमध्ये फिरतो, आपला सुगंध दरवळावा, म्हणून त्यांनी अत्तराचा बोळा घेतात आणि कानाच्या खोलीत घालतात. इथं कानाच्या खोलीत अत्तराचा बोळा घालायची सवय असते काही लोकांना. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कानाच्या खोलीत अत्तराचा बोळा त्यांनी घालतात. ते अत्तर त्याला वास देत नाही का, चांगला सुगंध येतो की नाही, त्याला येतो. पण माझं म्हणणं ऐका पक्क, ज्यानं स्वतःच्या कानाच्या खोलीमध्ये अत्तराचा बोळा घातलेला आहे त्याला फार तर फार त्याचा अर्धा तासापर्यंतच वास येतो. त्याच्यापेक्षा जास्त त्याला स्वतःला त्याचा वास येत नाही. तो जर मनुष्य दुसऱ्याच्या शेजारून गेला तर दुसऱ्याला मात्र त्याचा सुगंध येतो, पण त्याला स्वतःला फक्त अर्धाच तास त्यांनी सुगंध येत राहतो. मग मला तुम्ही सांगा, तो बोळा सुगंध द्यायचा बंद झालेला असतो का, नसतो. मग याला सुगंध का येत नाही, त्याचं कारण तो सुगंध त्याला अंगवळणी पडलेला असतो. त्याच्या नाकाला त्या सुगंधाची सवय झालेली असते, म्हणून त्याला स्वतःला त्या बोळ्याचा सुगंध येत नाही. हे जसं आहे तसंच आहे आपलं सुद्धा. हा प्रपंच आपल्या सगळ्यांना लाथा घातल्याशिवाय राहत नाही. बायको आपल्यावर त्यांनी रुबाब केल्याशिवाय राहत नाही. मुलं त्यांनी आपला पान उतारा केल्याशिवाय राहत नाही. भाऊबंद आपला छळ केल्याशिवाय राहत नाहीत. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आज आता सध्या घडत आहेत. पण अशा सगळ्या गोष्टी घडत असून सुद्धा आपण प्रपंचातून वेगळं होण्याचा विचार करीत नाही का, आपल्याला त्याचा वासच येत नाही. सरळ गोष्ट आहे. एवढा अंगवळणी पडलेला प्रपंच. एक विनोदान म्हणून सांगतो त्यांनी महाराज. आमचे भाऊ त्यांनी सांगायचे, ते म्हणायचे दोघा नवरा बायकोचं भांडण होतं. असं भांडण विकोपाला गेलं की सगळं गाव पाहण्याकरिता आलं. बरं, आल्यानंतर बाईनं दम काढावा की नाही पदर खोवून भांडण करत होती आणि अशी भांडली. त्याच्याबरोबर त्याला त्यांनी म्हणली, तुझं असं झालं, तुझं तसं झालं, तुझं आमकं उचललंच म्हणली डायरेक्ट. एवढं सगळं म्हणली ती, सगळ्या लोकांच्या समोर म्हणली. असं म्हणल्यानंतर एक सज्जन मनुष्य होता, त्याला वाटलं एवढी बाई नवऱ्याला बोलते आहे लोकांच्या समोर, याला काय वाईट वाटत असेल. त्यांनी ती बोलून निघून गेली आणि मग हा सज्जन ग्रस्त त्याच्याजवळ गेला, नवऱ्याजवळ. त्याला म्हणला, जास्त काळजी करू नका, फार विचार करू नका, असं होतच असतं, प्रपंच आहे, सगळ्या लोकांना त्यांनी भांडण करावंच लागतं, प्रपंचात भांडणं होतच असतात. असं सगळं बोलून झाल्यानंतर तो नवरा त्या माणसाला समजून सांगला, हो मला थांबा. म्हणे काय,
तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. म्हणजे काय गैरसमज झाला? शिव्या तर सगळ्यांच्या समोर दिल्या होत्या. विठोबा सगळ्या जगाच्या समोर भांडण झालं होतं आणि तो म्हणतो, हो थांबा थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे काय गैरसमज होतो? तो सज्जन म्हणायला लागला नवऱ्याला. मग तो नवरा म्हणला, ती जरी भांडत असली, जरी वाईट बोलत असली, तरी ती मनाने फार चांगली आहे. फार चांगली आहे मनानं. इथंच पाणी पितं बोलत, इथंच ते मूर्त महाराज पाणी, इथंच दाढीत काळ आहे. हा महत्वाचा विचार आहे. तो प्रपंच एवढा त्यांनी आपण अंगाला लावून घेतलेला आहे की आपल्या स्वतःलाच त्याच्यातून बाजूला होण्याची इच्छा निर्माण होत नाही. पण तुम्ही जाणून घ्या की हा त्याने असणारा प्रपंच 2 प्रकारचा प्रपंच, 3 प्रकारचा प्रपंच सांगतो. एक जो आपल्याला माहिती आहे तो आधी सांगतो, तो भांड्या कुंड्याचा प्रपंच. पती पत्नी घरदार संपत्ती त्यांनी सगळं, याला पण लोक प्रपंच म्हणतात. माझा मोडका प्रपंच काही लोक म्हणतात, काही लोक म्हणतात आमचा थाटातला प्रपंच आहे. असं प्रत्येकाचा त्यांनी प्रपंच स्वतंत्र वेगवेगळा आहे. हा प्रपंच सगळ्या लोकांना कळतो. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला 2 प्रपंच सांगतो. एक आहे त्यांनी समष्टी प्रपंच आणि दुसरा आहे व्यष्टी प्रपंच. व्यष्टी प्रपंच म्हणजे काय? हे जे शरीर आहे हे शरीर सुद्धा प्रपंचच आहे महाराज. याला प्रपंच म्हणतात, शरीरालाच प्रपंच म्हणतात. याच्यामध्ये त्यांनी पंचमहाभूत आहेत. हे पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांपासून हे शरीर तयार झालेलं आहे. पंचमहाभूतांचं पंचीकरण झालं आणि त्या पंचीकरणापासून त्यांनी हे शरीर आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. हे जे शरीर आहे हे त्यांनी अन्नमय कोश आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्या आतमध्ये प्राणमय कोश आहे, त्याच्या आतमध्ये मनोमय कोश आहे, त्याच्या आतमध्ये विज्ञानमय कोश आहे, त्याच्या आतमध्ये आनंदमय कोश आहे. पंचकोश त्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जसं हे शरीर आहे त्याच्या आत अजून एक शरीर आहे, त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात. ते अपंचकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांपासून झालेलं आहे. जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्या आत अजून एक शरीर आहे, त्याला कारण शरीर असं म्हणतात. जे अज्ञानामुळे त्यांनी प्रत्यक्ष प्रतीतील येतं. मी कोण आहे हे आपल्याला माहित नाही, पण स्वतःच्या स्वरूपाचं जे अज्ञान आहे त्यालाच कारण शरीर असं त्यांनी म्हणावं. तेच जन्माला कारण ठरतं. त्याच्या आत अजून एक शरीर आहे, त्याला महाकारण शरीर म्हणतात. ते महाकारण शरीर म्हणजे काय? श्रीगुरु आपल्या जीवनामध्ये आले आणि श्रीगुरूंनी आपल्याला त्यांनी उपदेश केला. तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस असं त्यांनी सांगितलं. तत्त्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश झाला की मग आपल्याला कळतं की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हा बोध अंतःकरणामध्ये ठसावला जातो. म्हणून अहम ब्रह्मास्मी इत्याकारक असणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीलाच महाकारण शरीर असं म्हणतात. मी ब्रह्म आहे हा जो भाव आहे त्यालाच महाकारण शरीर म्हणावं. त्याच्या आत अजून एक शरीर आहे, परमामृतात त्यांनी सांगितलं वर्णन करून मुकुंदराजांनी. कोणतं शरीर आहे? त्याला अतिकारण शरीर म्हणायचे. अतिकारण काय आहे? इथं तरी मी ब्रह्म आहे असा भाव आहे, त्याच्यात मी आलं की नाही? पण मी जिथं जोडला ते महाकारण शरीर आहे आणि त्यातला मी गळून गेला आणि अहम ब्रह्मास्मी त्याच्यातला अहम गेल्यानंतर ब्रह्मास्मी, ब्रह्म आहे ही जाणीव शिल्लक राहणं हा अतिकारण शरीर आहे महाराज. ही जाणीव सुद्धा परमतत्वात पदार्पण करण्याकरिता अडथळा निर्माण करते. महाराज म्हणतात जाणू जाता जाणीव घाली आडफाटावं. म्हणून ब्रह्मास्मी ही जाणीव आहे, ती जाणीव सुद्धा त्यांनी आडफाटा निर्माण करते. त्या परमतत्वात जर जायचं असेल, त्याच्या रंगात जर स्वतःला रंगायचं असेल तर हे जे 5 शरीर मी तुमच्या समोर सांगितले हा प्रपंचच आहे. हे 5 कोश मी तुमच्या समोर सांगितले, अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोश, हा प्रपंचच आहे. हा प्रपंच ओसरून जावा आणि वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जावी, हा दिव्य असणारा भाव आहे. तोच पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपामध्ये केलेला प्रवेश आहे महाराज. हा महत्वाचा विचार आहे. पण आपली दृष्टी त्यांनी तिथं जाऊन निवृत्त व्हावी म्हणून त्यांनी ती दिव्य असणारी वृत्ती आपली त्यांनी तिथं जाऊन निवृत्त व्हावी. वृत्ती हे निवृत्त झाले जनन दिसे तेथे मी माझे हरपले, काही जेथेच्या तेथे अदृश्य तेची झाले, काही दृश्य जे होते सुखे मी निज रोगा, शून्य सारोनी तेथे. सगळी प्रमाण आपल्या सर्वांची पाठ आहेत. सहज मी अंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले, काही जेथेच्या तेथे अदृश्य तेचे झाले, काही दृश्य जे होते सुखे मी निज रोगा, शून्य सारोने तेथे टाकिली पात्र झोळे, धर्म अधर्म आशा कोल्हाळ चुकविला, त्रिगुणाचा ओळसा घेऊन आला दान. काय पुढे
न मागे भिका आता हाती झाला बरोबर असा म्हणून सगळी प्रमाण आता लांबलंच गाभं घे तेवढा कुठं पाठ आहे माझा. पण वस्तुस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थानं हाच प्रपंच आहे. त्या स्वरूपापर्यंत आपण गेलो रे गेलो की मग मात्र त्यांनी ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद म्हणून घेऊन आला दान निज तत्व निज बोध अशी प्रमाण त्याच्यात आहेत महाराज. म्हणून त्यांनी तो परमात्मा सोहम स्वरूपाचा बोध प्राप्त करून देतो आणि त्या बोधानं त्यांनी तदाकार असणारी स्थिती प्राप्त होते. मग हा प्रपंच निवडून जातो. याला व्यष्टी असणारा प्रपंच म्हणावं. दुसरा प्रपंच सांगतो आता तिसरा म्हणावं लागेल. आधी भांड्या कुंड्याचा सांगून झालाय. दुसरा प्रपंच म्हणजे शरीर रूपी प्रपंच आणि तिसरा प्रपंच म्हणजे संपूर्ण दिसणारं जगत. हे जगत सुद्धा त्यांनी प्रपंचच आहे म्हणून हे त्यांनी समष्टी प्रपंच आहे. याच्यात सगळी माणसं दिसत आहेत. सगळं जग आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. हे दिसत आहे म्हणून आपण त्रासात आहोत महाराज. सगळ्यात मोठा त्रास हे आपण पाहतो आहोत म्हणूनच आहे. जर ज्ञानाच्या भूमिकेत पदार्पण करून जर त्यांनी जाणार असाल तर एक भूमिका आहे ज्ञानाची. त्याला पदार्थाभाविनी म्हणावं. पदार्थाभाविनी नावाची ज्ञानाची भूमिका आहे. तसं शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी मग तुर्यग असणारी अवस्था 7 ज्ञानाच्या भूमिका सांगतात. त्याच्यामध्ये पदार्थ अभाविनी नावाची एक अवस्था आहे. हे दिसणारे पदार्थ रूपानं प्रतीतीला येत नाहीत तर हे दिसणारे पदार्थ परमात्मा रूपानं प्रतीतीला येतात. म्हणजे हे पदार्थ संपून जातात आणि परमात्माच दिसायला सुरुवात होतो. कोणाला? ते संतांना दिसतं. महाराज या उपाधी माझी गुप्त चैतन्य असेल सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारितली दिसणारी उपाधी आहे आणि या उपाधीमध्ये ते परम तत्वगतच भरलेलं आहे. पण संत महापुरुषांना हे जगत दिसत नाही. त्यांनी परमात्मा प्रतीतीला येतो. ते परमात्म्यालाच घेतात. ते हंसासारखे असतात. तुम्हाला हंस माहिती आहे ना. हंस काय करतो? ते हंसाच्या समोर जर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर त्यातलं दूध तेवढं पिऊन घेतो आणि पाणी शिल्लक ठेवतो. म्हणून संत सुद्धा असेच आहेत. या जगताकडे पाहत असताना या जगताच्या नावाला आणि जगताच्या आकाराला टाकून देतात. त्याच्यामध्ये असणारं जे अस्तित्व आहे त्याच्यामध्ये असणारं जे भातित्व आहे त्याच्यामध्ये असणारं जे प्रियत्व आहे त्याचा स्वीकार करतात. अस्ति भाती प्रिय सिंधू में नाम रूप जंजाल लखितही आत्मस्वरूप निज भय तात्काल निहाल लखितही आत्मस्वरूप निज भय तात्काल निहाल. अस्ति भाती आणि प्रिय म्हणजे सच्चिदानंद हा समुद्र आहे. या सच्चिदानंद रूपी ब्रह्म समुद्रावरती नाम आणि रूप ह्या लाटा आहेत आणि ते दिसणारं संपूर्ण जगत हाच प्रपंच आहे. म्हणून त्यांनी महाराज संत महापुरुष काय करतात? आत्मस्वरूपाला त्याच्यामध्ये पाहतात आणि नाम रूपाचा त्याग करतात. म्हणजे त्यांना सगळीकडे परमात्मा प्रतीतीला येतो. हरि हा व्यापक सर्वगत हरि हा व्यापक सर्वगत हरि हा व्यापक सर्वगत हरि हा व्यापक सर्वगत आत्म मुख्य वेदांत चिंतनासी चित्त चिंतनासी
चिंतनाचे चित्त असू द्यावे सादर, चिंतनाला चित्त आपलं सादर असावं आणि मग तो हरी आपल्याला दिसेल. हरी नाही अशी जागाच नाही. तो हरी सर्वत्र गच्च भरलेला आहे. रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. आपण ही सगळी प्रमाणं रोज म्हणत असतो, रोज ऐकत असतो. कधी कधी मला प्रश्न पडतो महाराज की जगद्गुरु तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नाथांनी, सगळ्या संतांनी एवढे अभंग लिहून ठेवले, हे लिहिले कशाकरिता? फक्त चाली लावण्याकरिता लिहिले की त्याच्यानुसार आपली चाल बदलण्याकरिता लिहिले? हा महत्वाचा विचार आहे. आपण सर्वजण माझ्या सगळं आपण फक्त त्या प्रमाणांना चाली लावतो, आपली चाल मात्र आपण त्या प्रमाणांसारखी बदलत नाहीत. हा महत्वाचा विचार. म्हणून आपण आपली चाल बदलावी. म्हणजे सगळीकडे परमात्माच आहे. ही माणसं दिसतात नाही, माणसं नाहीत, परमात्माच आहे. हा मंडप दिसतो ना, मंडप नाही, परमात्माच आहे. सगळ्या ठिकाणी परमात्माच परमात्मा आहे. पण हे सगळं आपल्याला दिसतंय, जे दिसतं त्याला प्रपंच म्हणावं आणि ते ज्याच्यावर दिसतं त्याला परमात्मा म्हणावं, त्याला पांडुरंग म्हणावं. हा महत्वाचा विचार. 3 प्रपंच मी तुम्हाला सांगितले. एक तुम्ही ऐकतात ना, पण सर्वजण सांगा बरं कोणते सांगितले? असू द्या. पहिला भांड्या कोंड्याचा सांगितला, नंबर 1. दुसरा शरीर रूपी प्रपंच सांगितला आणि तिसरा हा जगत रूपी प्रपंच सांगितला. 3ही प्रपंच आहेत. या 3ही प्रपंचांनी काय केलं? पांघरून घालायचं काम केलं. या 3ही प्रपंचांनी काय केलं? झाकायचं काम केलं. कोणाला झाकून टाकलं? या 3ही प्रपंचांनी. त्या 3ही प्रपंचांनी परमात्म्याला झाकलं. भांड्या कुंड्याचा प्रपंच आपल्या डोळ्यासमोर आहे. आपला चष्माच भांड्या कुंड्याचा आहे महाराज. 4 भिंती आणि 4 डोके, याच्या बाहेर आपण जात नाहीत. लक्ष करा काय का, जरी आपण कीर्तन ऐकायला जात असलो, कथा कीर्तन ऐकत असलो, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राधान्य कशाला आहे मला सांगा. माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. आता वेळ संपून गेली, असू द्या. म्हणून त्याने महाराज आपण विशेष कशाला म्हणतो, आपण प्रधान स्थान कशाला देतो, आपण मुख्य कशाला म्हणतो, आपण गौण कशाला म्हणतो? खरं सांगा, आपण सारे हरिभक्तीपरायण आहोत की नाही? आपण जर स्वतःला हरिभक्तीपरायण समजतो, तर हरिभक्तीपरायण असणाऱ्या माणसानं प्रपंच जास्त वेळ करावा का परमार्थ? खरं बोलतोय ना मी तुमच्या समोर, एक शब्द सुद्धा खोटा नाही. जो हरिभक्तीपरायण त्याने जास्त वेळ काय केलं पाहिजे? परमार्थ. आणि प्रपंचाला वेळ किती असला पाहिजे? कमी असला पाहिजे. आपलं कसं आहे, 24 तासामधले 22 तास आपण प्रपंचाकरता देतो, 2 तास कीर्तनाकरता देतो. म्हणजे काय जास्त आहे आपल्या जीवनात? प्रपंच जास्त आहे. म्हणजे प्रपंचाचा पूर आलेला आहे नाही भांड्या कुंड्याचा, त्याच्याशिवाय दुसरं काही सुधरत नाही. आपल्याला लग्नाला जायचंय, आहेर घेऊन गेलं पाहिजे. कोणाचं जागरण आहे, कोणाचं लग्न आहे, कोणाची वास्तुशांती आहे, कोणीतरी दवाखान्यात ऍडमिट आहे, त्याच्याकरिता काहीतरी करायचं आहे. काही ना काहीतरी प्रत्येकाच्या मागे लागलेलं आहेच महाराज. ते चित्तात भरलेलं आहे, म्हणून चित्तातला देव दिसत नाही. पहिला प्रपंच. सगळा संसार चित्तात भरलेला आहे. सगळे त्यांनी नाते गोते चित्तात भरलेले आहेत. माझी बायको, माझा मुलगा, माझं घर, माझा प्रपंच. हा प्रपंच चित्तात भरलेला आहे, म्हणून देव आठवत नाही. कारे नाठवेसे कृपाळू देवासी. त्याला का आठवत नाही? साधू संत म्हणतात का आठवत नाही? हे शेंबडात अडकलेल्या माशीसारखे झाले सगळे. त्या माशीला 4-5 पाय असतात, 5-6 असतील कदाचित, मी काही मोजून पाहिले नाही. पण शेंबडावर जर जाऊन बसली, जरा बिभत्स रस आहे. कीर्तनामध्ये 9 रस असावेत. शृंगार, वीर, करुण, अद्भुतास्य, भयानक, बिभत्स्य, रौद्र, शांतस्य, नवदहा, कीर्तिता रस. कीर्तनामध्ये 9ची 9 रस येत जावेत. रसभरीत कीर्तन असावं. याला बिभत्स रस, घाणेरडा रस. शेंबूड म्हणलं की आता आल्याशिवाय राहत नाही महाराज, पण लोकांनी त्याची किन नसते, ते घाणेरडा आहे. शेंबडावर जर माशी जाऊन बसली आणि तिला जर बाहेर निघायचं ठरलं तर निघता येत नाही. 6 जर पाय असतील तर त्यांनी 1 पाय काढलं की 5 अजून खचतात, असं आहे. तसं प्रपंचातल्या माणसाला जर परमात्म्याकडे जायचं ठरलं तर तो त्यांनी एका बाजूने सुटून बाजूला निघाला की बाकीच्या बाजूने त्याला ओढायला लोक तयार असतात महाराज, जाऊ देत नाहीत. एखादं पोरग जर घरात चांगलं निवडलं, भजन पूजन करायला लागलं तर हे त्यांनी त्याला म्हणतात, काय पोरा लागली चढ धरली वाढ देवळाची, अरे आम्हा पुढे नव्हते आयशे, हेच पिसे निवडले. काय याला येड लागलं म्हणजे टाळच कुठतंय, याला काय नेमकं झालंय, देवळातच जातोय म्हणजे बुवा लोकांचा याला छंद लागला. अरे करू द्या ना, प्रपंच त्यांनी जन्मभर करायचाच आहे. लोक केल्याशिवाय राहत नाहीत, पण त्यातून वेळ काढून परमार्थ करावा. स्वामीजी म्हणतात आमचे, ते म्हणतात, अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, तो
तुम्ही ऐकतात ना सर्वजण, परत सांगतो, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. काही वेळ असा निवडून काढा, भगवंतावर प्रेम करा. मला त्याच्यावर प्रेम करण्याकरिता वेळ असला पाहिजे ना आपल्यावर. पहिला प्रपंच, चष्मा त्याचा लावलेला आहे आपण, म्हणून देव दिसू देत नाही, देव झाकून टाकला, त्याचा पुढंच आला महाराज सगळ्यांच्या जीवनामध्ये. दुसरा प्रपंच शरीर. जर शरीराला व्यथा झाली, बघा बरं कसं, शरीराला जर व्यथा झाली तर माणूस त्या प्रपंचाचा विचार करीत नाही. माझं जर पोट दुखायला लागलं, कुठे लग्नाला जाऊ कोणाच्या, माझं डोकं जास्त दुखतं, मी आणखी कोणाच्या कार्यक्रमाला जात बसू, जाऊ द्या होईल तिकडे कार्यक्रम, मी माझं पाहिलं पाहिजे. शरीर हा प्रपंचच आहे, याच्यावर फार प्रेम आहे माणसाचं. हे सुदृढ राहिलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे. चला ना वारीला, नको मला जमत नाही, बाहेरचं पाणी जमत नाही, हवा मला सहन होत नाही, जेवायला जर नाही मिळालं वेळेला तर मला त्रास होतो. म्हणजे कशामुळे झालं? शरीर प्रपंच आहे. या शरीरूपी प्रपंचाच्या ठिकाणी आसक्त झाला म्हणून भगवंताचं भजन करत नाही, याच्यावर जास्त प्रेम करतो, याला फार सजवायचा प्रयत्न करतो, सौंदर्याचं टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे दात जर पडून गेले तर बचळे लावतो, डोळ्यांना जर दिसायचं कमी झालं तर चष्मा लावतो, कानाला जर ऐकायचं कमी झालं तर मशीन त्याच्यात घालतो, केस जर पांढरे झाले तर ते काळे करतो, सगळ्या गोष्टी करतो. सगळं त्यांनी, कातडी जर खाली लोंबली म्हातारपणाला तर तिला सुदृढ करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी मनुष्य करतो, हे सगळं करत राहतो का? याच्यावर फार प्रेम आहे म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे, याच्या आत दडलेलं त्यांनी परमतत्व, याला मी म्हणतोय आणि याला माझं म्हणतोय, म्हणून देव आपल्याला त्यांनी कळत नाही. हा महत्वाचा विचार आहे. महाराज म्हणतात, अहम ममतेची निलवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळी ती ठेली. मी म्हणतात आणि माझं म्हणतात म्हणून जन्म मरणाची परंपरा त्यांनी भोगत. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकळ सुखाचा रामू, परिभ्रांताशी कामू विषयावरी. या शरीराला लागणारे विषयाचे भोग भोगण्याकरिता भ्रांत असणारा मनुष्य बाहेर सुख शोधण्याकरिता फिरतो आहे. मी त्याच्या हृदयात राम रूपानं विद्यमान आहे, म्हणून राम हृदयातच आहे. पण हृदयातला राम असून लोकांना कळत नाही, बाहेर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न करतात. का बरं? त्याच्यावर आवरण पडलेलं आहे. शरीराला मी म्हणतोय, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल तुम्ही स्वतः अमर आहात. महाराज म्हणतात, हे अमर आहात खरे की पहा खोटे, हे न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. त्याच्यापेक्षा तो कोबर आहे. त्याच अभंगाच्या शेवटी म्हणतात, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुम्ही अमर आहात, तुम्ही देव आहात, देव तुमच्या जवळच आहे, पण तुम्हाला त्यांनी तो प्राप्त होत नाही. का बरं? त्याच्यावर आवरण पडलेलं आहे. म्हणून त्यांनी हे जे शरीर आहे हा प्रपंचच आहे. याच्या आतलं जे शरीर सूक्ष्म शरीर ते पण प्रपंचच आहे. त्याच्यात मन बुद्धी चित्त अहंकार पाहायला मिळतात. त्याला अंतकरण असं म्हणतात. ज्याला देव हवाय त्याने काय करावं? माऊलींची अजून एक ओवी तुम्हाला देतो. माऊली म्हणतात, दया स्वांतकरण जिता, सकल कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही. म्हणून तया स्वांतकरण जिता, ज्यानं स्वतःचं अंतकरण जिंकलेलं आहे, ज्यानं सगळं काम अंतकरणातलं संपवून टाकलेलं आहे. परमात्मा त्याच्यापासून वेगळा नाही, परमात्मा त्याच्या जवळच आहे. दिसत का नाही? शरीररूपी प्रपंच त्याच्यावर त्यांनी दडलेला आहे. म्हणून जसं शरीरामध्ये आत्मरूपानं परमात्मा विद्यमान आहे, तसं दिसणारं जे संपूर्ण जगत आहे हा पण प्रपंचच आहे. हा समष्टी असणारा प्रपंच आहे. याच्या कणाकणात परमात्मा वास्तव्य करत आहे. शास्त्र असं म्हणतं की या संपूर्ण जगताला परमात्मा अधिष्ठान आहे. महत्वाची गोष्ट सांगतो, आणि दिसणारं जगत हे परमात्म्यावर अध्यस्त आहे. आणि शास्त्रवचन असं आणखी सुद्धा आहे की अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या न्यायानं संपूर्ण जगत ब्रह्मरूपच आहे. पण ते ब्रह्मरूप आपल्याला दिसत नाही, आपण त्याला जगत या रूपानं त्यांनी पाहतो. एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. भजन करा. विठोबा थाटामाटात व्हायचे. आता कोरोनामुळे जरा बदल झाला आणि फार चांगला बदल झाला. बरं महाराज, असेच लग्न व्हायचे तिथून पुढे. काय त्या फटाक्यात पैसे घालवता, लोक औषध पिऊन असतात. ते औषध काय सोपं आहे का प्यायचं? कुठून आणतात? उन्हात नसतात. लग्नाची वेळ 12:30ची असते आणि लग्न 4:30 वाजता लागतं आणि उन्हात नाचतात महाराज. कशाने नाचतात? काही विशिष्ट असणारं औषध आहे महाराज.
मला माहित नाही तिथं कोणता आहे ते, पण ते औषध पिलं की उन्हाचा परिणाम होत नाही. हा, मग त्यांना असं वाटत नाही की लेकर बाळ अजून उपाशी असतील, लग्न लागायला वेळ आहे, त्या नवरा नवरीचं जीवन पुढे कुठे जायचं आहे काही त्यांनी कळत नाही माझा, आहे की नाही. लग्न थाटामा जाऊ दे, तिने मला सांगायचं म्हणजे वेळ संपून जाईल ना. महत्वाचा विचार सांगतो. थाटातले लग्न त्यांनी होते ना, मग त्याचा रुखवत सुद्धा केला जायचा. रुखवत सुद्धा फार थाटामाटात. एक जण म्हणलं माझ्या मुलीचं त्यांनी लग्न आहे, थाटामाटात झालं पाहिजे, चांगला रुखवत त्यांनी केला पाहिजे. पोतभर साखर आणली आणि साखरेचा रुखवत करायचा. मग काय केलं, साखरेचं घर तयार केलं म्हणत. त्या सुंदर भिंती साखरेच्या, त्याला दरवाजा साखरेचा, त्याला खिडक्या साखरेच्या, त्याच्यावरचं छत सगळं साखरेचं, हे सगळं साखरेचं तयार केलं. बरं, घरात डायनिंग टेबल होता तो साखरेचा, त्याच्यावर काही भांडे कुंडे होते ते साखरेचे, त्याच्याकडेला खुर्च्या होत्या त्या साखरेच्या. घरातली त्यांनी मांजर दाखवली ती साखरेची, त्याच्यात त्यांनी घरातली मांजर उंदराकडे लक्ष दिली, उंदीर पण साखरेचा. बाहेर दरवाजाच्या बाहेर कुत्रा होता तो पण साखरेचा. दारात 2 बैल म्हणजे पशुधन आहे ना, ते बैल पण साखरेचे. एक झाड तयार करून दारापुढे दाखवलं ते पण. आता कळलं तुम्हाला सगळं. हा सगळं दिसणारे सगळेचे सगळे चित्र कशाचे, साखरेचे. आता सुंदर रुखवत तयार करत त्याच्याकरता स्वतंत्र गाडी तयार केली. त्या गाडीत तो लग्न लागल्यानंतर भरला, तो त्या ठिकाणी नेऊन ठेवला. आणि आता त्यांनी महाराज जिथं मुलीचं लग्न थाटामाटात केलं, पण तिथली परिस्थिती जरा थोडी जेमतेम असावी असं आपण गृहीत धरूया. मग त्यांनी बराच कालावधी लोटला. मग पाहुणे ये जा त्यांनी झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. एक दिवशी अचानक एक पाहुणा आला. आता याच्या आधी बरेच आले होते, पण तो पाहुणा अचानक आला. आल्यानंतर म्हणले, बाहेर त्यांनी पाहुण्याबरोबर बोलता बोलता आतमध्ये आवाज दिला, अरे ऐकलंस का, जरा चहा करतेस का. ती पण जरा थोडी धट होती. ती आतून म्हणली, साखर नाही, तो मला उंदीर टाक. पाहुणे म्हणजे उंदराचा चहा, प्रेमाचा चहा ऐकलं होतं, अजून वेगवेगळे चहा ऐकले होते, उंदराचा चहा. मग काय झालं, उंदराकडे पाहुणे पाहायला लागले. उंदीर सगळ्यांना उंदीर दिसत होता, पण वस्तुस्थितीत उंदीर नव्हता, ती साखर होती. बरोबर आहे. सगळे लोक पाहायला होते. ते म्हणायचे, किती सुंदर घर आहे, किती सुंदर छत आहे, किती सुंदर टेबल आहे, किती सुंदर बैल आहेत, किती सुंदर झाड आहे. दिसणारे सगळे, पाहणारे सगळे लोक त्यांनी म्हणत त्या सगळ्या गोष्टींना त्या नावानं हात मारत होते. पण वस्तुस्थितीमध्ये मात्र त्यांनी म्हणत ते सगळं ते नव्हतं. मग काय होतं, साखरच होत. दृष्टांत संपला. आता दृष्टांत सांगतो. जशी ती साखरच साखर गच्च भरलेली होती, तसं आपल्या डोळ्यासमोर मंडप दिसतोय, आपल्या डोळ्यासमोर ही माणसं दिसत आहेत, आपल्या डोळ्यासमोर मंदिर दिसत आहे, आपल्या डोळ्यासमोर सगळं जग दिसत आहे. पण हे जग जरी आपल्याला दिसत आहे तरी सुद्धा हे जग नाही. जननो हे अवघा जनार्दन, परमात्माच परमात्मा गच्च ब्रह्म सर्वगत सदासम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाण तिथे अतिदुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम. हे सगळ्यांना कळत नाही. जसं त्यांनी त्या रुखवतामध्ये सगळी साखरच आहे, पण आपल्याला खोटं खोटं घरदार दिसत आहे, तसं या जगताकडे पाहत असताना त्यांनी परमात्माच आहे, पण आपल्याला खोटा खोटा प्रपंच दिसतोय. आणि या प्रपंचाला सत्य समजून आपण त्यांनी त्रासात आहोत, हा महत्वाचा विचार आहे. पण परमात्माच आहे, पण प्रपंच आहे म्हणून परमात्मा दिसत नाही. इथं सुद्धा परमात्माच आहे, पण शरीररूपी प्रपंच आहे म्हणून आत्मरूपी परमात्मा दिसत नाही. भांड्या कुंड्याचा चष्मा लावलेला आहे म्हणून त्यांनी आपल्या जवळ असणारा परमात्मा आपल्याला कळत नाही. हे सगळं होतं कशामुळं, एकाच गोष्टीमुळे होतं, आपल्या चित्तामध्ये आपण हा सगळ्या प्रकारचा प्रपंच साठवून ठेवलेला आहे म्हणून. फक्त साठवला असं नाही, आपल्या चित्तामध्ये या प्रपंचाचा पूर आलेला आहे. आणि एवढा पूर आलेला आहे की तो पूर आपल्याला परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, मला जर परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर काय केलं पाहिजे, हा जो प्रपंचाचा पूर आहे हा त्यांनी संपवला पाहिजे. आणि माझं चित्त परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे, ते परमात्म्याच्या ठिकाणी मुरलं पाहिजे. मग मी स्वतःहून प्रयत्न करण्याचा अट्टहास करीन, पण स्वतःच्या प्रयत्नानं जर ते होत नसेल तर भगवंताच्या समोर म्हणावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर उभे आहेत आणि भगवंताला सांगतायत, देवा माझ्या चित्तात आलेला हा जो प्रपंचाचा पूर आहे, हा प्रपंचाचा पूर ओसरावा आणि माझं चित्त तुझ्या चरणांच्या ठिकाणी मुरून जावं, अशी माझ्या अंतकरणातली भावना आहे. तुम्ही पूर्ण करावी. महाराज वर्णन करून सांगतात.
माझं चित्त तुझ्या चरणांच्या ठिकाणी मुडावं, अशी भगवंताच्या समोर याचना करत आहेत. देवा, हा प्रपंच स्वसामर्थ्याने घालवता येत नाही, स्वतःच्या सामर्थ्याने हा घालवता येत नाही. शरीररूपी प्रपंच आहे ना, हा घालवण्याकरिता देवाजवळ विनंती करतात. देवा, एक उपकार कर माझ्यावर. तुकोबराय म्हणतात, हे देवा, आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाळी. देह म्हणजे प्रपंच. मग काय होईल? तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कडू आले, तरच मला सुख प्राप्त होणार आहे. लोक ध्यान साधू संत ध्यान करतात की नाही महाराज? योग मार्गाने गेले तरी विसरच पाडावं लागेल, ज्ञान मार्गाने गेले तरी विसरच पाडावं लागेल, आणि भक्ती मार्गाने गेले तरी विसरच पाडावं लागेल. पण असं आहे, ज्ञानानं विसर पडत नाही, अहंकारच दाट होतो. योगानं विसर पडतो, पण तात्पुरताच पडतो. योगी पुरुषाला ध्यान करता करता समाधी लागली की फार तर फार तासभर समाधी लागेल, अर्धा तास 2 तास समाधी लागेल, तेवढ्या पुरतीच समाधी लागते. त्याच्यातून जागा झाली की जेवायला मागतो. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? विसर पडला की नाही? पडला, पण तात्पुरताच पडला. ज्ञानी पुरुष जर त्यांनी स्वतःच्या अहंकाराला त्याच्यात विलीन करील परमात्मा स्वरूपामध्ये, तर त्याला जगताचा विसर पडेल. पण त्याच्यात अहंकार दाट होतो, आणि मग नवल अहंकाराची गोठी, असं आहे ना, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवे. म्हणून त्यांनी ज्ञानी पुरुषांना एखादाच क्वचित असा ज्ञानी सापडतो की ज्याच्या ठिकाणी अहंकार होत नाही महाराज. मग ज्ञान कशाकरिता प्राप्त करायचं? जे अहंकार घालवणारच आहे. मग ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. ते म्हणतात ना, का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे लेखा, तैसे जीव मात्रा शेखा खालावती जे. फळलिया तरुची शाखा म्हणजे झाडाला जर फळ आलं, ज्या फांदीला फळ आलं ती फांदी सहज जमिनीच्या दिशेने वागते. तसं ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी फळ आलं, ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं, तो सहजच सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वागतो. त्याच्याजवळ अहंकार पाहायला मिळत नाही, पण असा विरळ असतो. महत्वाची गोष्ट आहे. मग विसर कशानं पडेल? मग सांगतात, शास्त्र असं म्हणतं की क्रियेनं नाश होत असतो. तुम्ही ऐकतात ना सर्व? महत्वाचा मुद्दा सांगतो. क्रियेनं नाश होत असतो, ज्ञानानं बाध होत असतो, आणि विसर जर पडायचा असेल तर प्रेमानं पडत असतो. पण प्रेम हे विसर पाडण्याला कारण आहे महाराज. पण प्रेम जर आपल्या अंतकरणात निर्माण झालं भगवंताविषयीचं, तर सगळ्या जगाचा विसर पडतो. म्हणून देवा, हे सगळं जगत दिसतंय, हा प्रपंच मला दिसतोय, हा प्रपंच माझ्या हृदयामध्ये चित्तामध्ये माझ्या पूर आलेला आहे प्रपंचाचा. हा प्रपंचाचा पूर निघून जावा, आणि माझं चित्त तुझ्या चरणांच्या ठिकाणी ठिकाणी मुरावं. जाणवणी निनते तरी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. असं त्यांनी आहे. म्हणून त्यांनी मी व्यवहारात जरी वागताना दिसत असलो तरी जसं कमळाचं पान पाण्यावर त्यांनी दिसतं पण ओलं होत नाही, तसं मी त्यांनी प्रपंचात दिसेल पण प्रपंच मला चिकटणार नाही. म्हणून तुझं प्रेम मला त्यांनी दे. ते प्रेम अतिशय महत्वाचं आहे. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कळवाले. मला हे चांगल्यापैकी कळालं. म्हणून हे 3 प्रकारचे प्रपंच संपून जावेत, तेव्हा परमात्म्याचं स्वरूप प्राप्त होईल. म्हणून भगवंताच्या समोरच त्यांनी मागणी मागायला सुरुवात केली. देवा, हा प्रपंच ओसरून जावा. आता तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आता आपण आपलं पहा, आपल्या चित्तात कोणत्या प्रपंचाचा पूर आहे? तुकोबराय म्हणतात. आता खरं तर तुकोबराय कशाचं पूर हो महाराज? तुकोबरायांच्या चरित्रात त्यांनी जर तुकोबरांचं चरित्र बघा, मग तुम्हाला कळेल की प्रपंचाचा पूर होता का. त्यांचे शब्द अजून सांगतो. तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठदाटी. ही अवस्था तुकोबरायांची. तुकोबरायांनी अवस्थेचा परमार्थ केला. श्रेष्ठ असणारी अवस्था परमार्थातली प्राप्त झाली. आठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, अशी अवस्था तुकोबरायांना प्राप्त झाली. म्हणजे त्याच्या पलीकडे आहेत महाराज. प्रपंचाचा काहीच, प्रपंचाविषयी बोलूच नका म्हणतात महाराज. प्रपंचाच्या विषयी नका वध मजपाशी, अशी त्यांची अवस्था आहे. हे कशाकरिता लिहून ठेवलं? मग आपण आहोत ना सगळे, आपली भूमिका घेऊन बोलतायत, हा महत्वाचा विचार आहे. बऱ्याच वेळेला साधू संत भूमिका घेऊन बोलत असतात. ते म्हणतात, मिथवानाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझे आठवले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा, असं त्यांनी आपण म्हणतो. मग विवरण करून वर्णन करून सांगणारा मनुष्य सुद्धा सांगतो, तुकाराम महाराज अनाथ होते, तुकाराम महाराज अपराधी होते. काय अपराध केला होता? ते म्हणजे त्यांचंच म्हणणं आहे मी अनाथ. अरे तसं नाही बाबा, त्यांनी भूमिका घेतली. सामान्य असणाऱ्या जीवानं भगवंताच्या समोर कसं बोलावं? सामान्य असणाऱ्या जीवानं संतांच्या समोर कसं बोलावं? मग भूमिका कळायला नको का? म्हणून ते त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही बोला, म्हणजे त्यांनी भगवान प्रसन्न होईल, म्हणजे संत प्रसन्न होतील, हा त्यातला भाव आहे. तसं हा अभंग सुद्धा त्यांनी असाच आहे, भूमिका घेऊन बोलणार आहे.
वास्तविक पाहता तुकोबाऱ्यांचं चित्त परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप झालं. त्यापेक्षा अजून सांगतो, तुका भासला मानवी वेशधारी परिहा दिला विग्रही निर्विकारी. तो परमात्माच तुका विष्णू नाही तुझा. तुकोबारे आणि विष्णू परमात्मा दोन नाहीतच मुळात. मग का म्हणतात? आपल्याला कळण्याकरिता म्हणतायत. आपण काय करावं? आपण पांडुरंगाच्या समोर जावं आणि विनंती करावी, देवा मला तुझ्यापर्यंत यावंसं वाटतं, मला तुला प्राप्त करून घ्यावंसं वाटतं, मला तुझं दर्शन व्हावंसं वाटतं, तुझ्या स्वरूपामध्ये एकरूप व्हावंसं वाटतं, पण काय करू? हा प्रपंच माझ्या चित्तात घर करून बसलेला आहे, तो मला बाजूला काढता येत नाही. म्हणून एकांतात कधीतरी भगवंता बरोबर बोला. इथून आपण बोलायला सुरुवात केली होती. आणि एकांतात बसून देवाला आपलं अंतकरण प्रगट करून सांगा, देवा या गर्दीतून मला स्वतःहून बाजूला येता येत नाही, तू माझ्यावर कृपा कर. मला कळत आहे माझं त्याने काय आहे, माझं जीवन कसं आहे. भगवंताला कधी कधी सांगत जावं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? देवाला म्हणावं, हे माझे मज कळो येथे अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. वाचावदे परी करणे कठीण. कंबर बांधल्यानंतर बोलायला फार अवसान येतं, फार छाप करून घ्यावीशी वाटते, लोकांवर वजन मारून घ्यावं असं वाटतं. वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. देवा इंद्रियांच्या अधीन झालो रे. पण आता तू एक काम कर. काय कर? तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, नधरी उदास माय बापा. देवा मला उदास धरू नकोस, मी जसा आहे तसा तुझा दास आहे, तुझा सेवक आहे, मला तुझं करून घे. हा त्यातला भाव आहे. देवाच्या समोर तुकोबर या अभंगातून तेच सांगतात, देवा प्रपंच ओसरावा, माझं चित्त तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर व्हावं आणि मला दुसरा कशाचाच छंद त्यांनी नसावा, फक्त तुझा छंद असावा. जगाच्या रंगामध्ये त्यांनी मला रंगायचं नाही, मला तुझ्या रंगात रंगून त्यांनी जायचं. म्हणून असं काहीतरी कर देवा, जेणेकरून तुझ्या शुद्ध रंगामध्ये मी रंगून जाईल. पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देवा असंच कर आणि तुझ्या शुद्ध रंगामध्ये मला रंगवून टाक. आणखी प्रमाण मला सांगता येतील. जनाबाई म्हणतात, माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी. माझा रंग तुझ्या गुणात असावा, माझं जीवन तुझ्या रंगात रंगून जावं. मीराबाई म्हणतात, हे हरे ना रंगाऊंगी मैं लाल ना रंगाऊंगी, अपने हे रंग में रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. देवा हरे ना रंगाऊंगी मैं लाल न रंगाऊंगी, अपने हे रंग में रंग दे चुनरिया. तुझ्या रंगात रंगवून टाक. त्याचं नावच आहे महाराज पांडुरंग. पांडुरंग
तो दिव्य असणारा जगाचा मालक आहे. त्याच्या रंगात आपण रंगून गेलो पाहिजे. पण त्याच्या रंगात तेव्हाच रंगता येईल. त्याचा रंगच असा आहे महाराज, काळा. काळा रंग, बाकीचे रंग तुम्ही बघा, त्याच्यात जर दुसरे रंग मिळवले तर तिसरा रंग तयार होतो. महत्वाचा विचार आहे. बघा, दोन जर रंग त्यांनी घेतले तर पिवळ्या रंगामध्ये जर हिरवा रंग एकत्र केला, कोणता रंग होईल? पोपटी रंग होईल. होईल की नाही? म्हणजे दोन रंग जर एकत्र केले वेगवेगळे तर त्याच्यात त्यांनी तिसरा रंग तयार होऊ शकतो. पण काळ्या रंगात कोणताही रंग मिळवा, तो रंग काळा होईल. हा महत्वाचा विचार आहे. पण माझा पांडुरंग हा त्याने ठाईचाची काळा, अनादि बहु काळा. त्याने लावी याला चाळा वेदा शिवमाय, वेदाला चाळा लावणारा हा काळा. आणि त्याच्या रंगात जर आपण त्याने रंगायचं ठरलं तर दुसऱ्या कोणाचाच रंग आपल्यावर चढणार नाही. म्हणून आपण हे रंग मे रंग दे चुनरिया, देवा तुझ्या रंगात मला रंगवून टाक. देवाच्या रंगात रंगण्याकरिता पण धाडच लागतं महाराज. त्याच्याकरिता सुद्धा माणूस पुरुषार्थी असावा लागतो. कारण त्याच्या रंगात रंगण्याकरिता बाकीचे रंग सोडून द्यावे लागतात. बाकीचा कोणताच रंग त्याला सहन होत नाही. त्याला कोणताच रंग सहन होत नाही. तो म्हणतो बाकीचे सगळे रंग सोडून दे. तो नुसता प्रापंचिक लोकांसारखा आहे देव माझा. तुम्हाला देवाला प्रापंचिक म्हणतोस? उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक आहे. आपण प्रापंचिक नाही का? क्वचित एखादा ब्रह्मचारी असेल, नाही तर संन्यासी असेल. बाकीचे सगळे तदैव लग्न सुदेनम तदैव असे आहेत आपण सगळे. महत्वाची गोष्ट आहे, प्रपंचातल्या लोकांमध्ये कशी भावना असते पहा. प्रत्येक नवऱ्याला असं वाटतं माझ्या बायकोनं फक्त माझ्यावरच प्रेम केलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ते पुराणातलं नाही, वस्तुस्थिती सांगतोय. खरं आहे की नाही? माझं खोटं असेल तर विचारा स्वतःच्या मनाला. जर पती असाल कोणाचे तर विचार करा, असं वाटतं का माझ्या बायकोनं माझ्यावर पण प्रेम करावं, थोडं दुसऱ्यावर पण करावं? कधीच वाटत नाही. पण हे नवऱ्यांचं तरी थोडं प्रमाण कमी आहे. बायकांना विचारा, त्यांना असं वाटतं त्यांनी म्हणजे नवऱ्यांच्या बायकांच्या भावना सारख्याच आहेत. बायकांना असं वाटतं माझ्या नवऱ्यानं माझ्यावरच प्रेम करावं, नवऱ्यानं असं वाटतं माझ्या बायकोनं माझ्यावरच प्रेम करावं. हे जसं संसारात आहे तसं देवाला सुद्धा वाटतं माझ्या भक्तानं फक्त माझ्यावरच प्रेम करावं, दुसऱ्या कोणावरच प्रेम. मग आपण असं बोलणं ऐकल्यानंतर काय निष्कर्ष करायचा? आपल्या मनाबरोबर बोलायचं आणि आपल्या मनाला विचारायचं, मना अजून कोणाकोणावर प्रेम करतोस? अजून कोणाकोणावर प्रेम करतोस? लाज वाटते महाराज कंबर बांधून बोलायची. खरं सांगतो, लाज वाटे म्हणा. तुझा मनविता दास इथं फार पोपटासारखं बोलता येतं कंबर बांधून लोकांच्या समोर. पण ज्यावेळेला असे मुद्दे समोर येतात त्यावेळेला लाज वाटते. माझं अंतकरण खरकट आहे हो, जे विषयानं बरबटलेलं आहे आणि विषयावरही प्रेम करतोय, बायका मुलांवर पण प्रेम करतोय, देवावर पण प्रेम करतोय. देव काय म्हणत असेल? मूर्खा, लोकांना फसवशील, मला कसं काय फसवशील? लोकांना फसवता येईल महाराज, लोकांच्या समोर छाप करून घेता येईल, पण सर्वज्ञ असणारे परमात्म्याला कसा फसवू? मला त्याला फसवता येत नाही. मी माझी वस्तुस्थिती सांगतोय. आता मी माझं खरं सांगितलं ना, आता तुम्ही तुमचं तपासा. मी खरं सांगतोय, मी माझं लोकांच्या समोर जाहीर सांगितलं की नाही, तुम्ही तुमचं अंतकरण तपासा. सांगू नका कोणाला, पण मनाला विचारा, मना कोणावर प्रेम करतोस? आणि अजून मन जर बायका पोरांवर प्रेम करीत असलं, अजून मन जर धनमानावर, प्रतिष्ठेवर, वैभवावर, बँक बॅलन्सवर प्रेम करीत असलं तर पक्क लक्षात ठेवा, आपण भगवंताच्या रंगात रंगत नाहीत. त्याच्या रंगात जर रंगायचं असेल तर बाकीचे रंग सोडून द्यावे लागतील. बाकीच्या रंगांना तिलांजली द्यावी लागेल, बाकीच्या रंगांना त्यांनी दूर करावं लागेल. तेव्हा परमात्म्याचा रंग आपल्या अंगावर चढेल. आणि हे आपल्या सामर्थ्यानं होऊ शकत नाही. म्हणून तर देवाजवळ विनंती करावी लागेल, देवा हे बाकीचे रंग तुझ्याशिवाय कोणी घालू शकत नाही. पण प्रपंच व सर्व चित्त तुझे पायी मूळ हे तू कर. आणि ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. ज्यांचा रंग माझ्यावर आहे, ज्यांचा रंग माझ्यावर हवी झालेला आहे, ज्यांच्या रंगात मी रंगलेलो आहे, ज्यांच्या समोर मी त्यांनी गुलाम होऊन नाचतोय, ज्यांच्या समोर मी त्यांनी भातुकलीच्या खेळासारखा त्यांनी नाचून दाखवतोय, ते म्हणतील तसं मी वागतोय. जर मी त्यांच्या विरोधात त्यांनी बोललो तर त्यांनी ते मला सुखानं जगू देत नाही. ठराविक कालावधी असतो महाराज घरातल्या आनंदाचा. जर नोकरदार एखादा वर्ग असला किंवा शेतकरी असू द्या, त्याची पट्टी आल्यानंतर त्याच्या घरातलं वातावरण चांगलं असतं, बरोबर आहे ना? नोकरदार जरी असला तरी सुद्धा जो प्रमाण सांगतोय बघा, कीर्तनकाराने आता प्रमाणात बोललं पाहिजे, नाही तर बला येण्याची दाट शक्यता केस होते कीर्तनकाराने. हा महत्वाचा विचार आहे. पण प्रमाण त्यांनी जो वरी चळन गा तवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. कुठपर्यंत लोक प्रेम करतात? जोपर्यंत तुम्ही चलन घरी आणून देता तोपर्यंत त्यांचं प्रेम आहे. फक्त
थोडासा प्रयोग करून बघा. एखाद्या दिवशी पगार घरी देऊ नका. मग तुमची काय किंमत आहे घरच्यांच्या दृष्टीनं हे तुम्हाला लगेच कळेल. महाराज तुम्हाला बरं भांडणं लावून द्यायला आलास, आता ते आमच्या घरात लावून नाही हो. फक्त प्रयोग सांगतो आम्ही. तू प्रयोग सांगायला काय हरकत आहे का? मला लोक फार प्रेम चांगले दाखवतात, फार प्रेम दाखवतात. हा, पण वस्तुस्थिती आल्यानंतर प्रेम कुठे निघून जातं माहित नाही. एक साधू होता महाराज, असाच उपदेश करीत होता. तरुण पोरगा होता, नवीन लग्न झालं होतं. आणि मग ते सगळं झालं, त्यांनी ते लग्न झालं. तो म्हणला माझी आई फार चांगली आहे, माझे वडील फार चांगले आहेत, माझी बायको फार चांगली आहे, माझा सगळा प्रपंच घरदार फार चांगला आहे, माझ्यावर फार फार प्रेम करतात. आता याच्या पुढे मला म्हणता येत नाही इतकं प्रेम. फार फार माझ्यावर प्रेम करतात. माझी आई माझ्यावर फार प्रेम करते, माझे वडील माझ्यावर फार प्रेम करतात, माझा भाऊ माझ्यावर फार प्रेम करतो, माझी बायको माझ्यावर फार प्रेम करते, असं त्याने सांगितलं. एवढं सगळं सांगून झाल्यावर साधू खरखरून हसला. साधू हसायला लागले. म्हणे काय असतात वेड्या, हे सगळे तुझ्यावर प्रेम करीत नाहीत रे. नाही मला फार प्रेम करतात. म्हणलं थांब, मग तुला प्रयोग पाहायचा का? म्हणे प्रयोग करायचा. तुला मी काही साधना सांगतो. मग त्याला पूर्ण कुंभ क्रियाचक करायला शिकवलं आणि शिकून प्राणायाम चांगल्यापैकी जमलं. बराच वेळ श्वास रोखून धरण्याची कला त्याला आली महाराज. बराच वेळ श्वास रोखून धरायची कला आली. तुम्हाला आता जमलं तुला हे, आता असं करायचं, घरी जायचं आणि घरी जाऊन त्यांनी बराच वेळ श्वास रोखून धरायचा. आणि श्वास रोखून धरला की घरच्या लोकांना वाटेल असं वाटेल. असंच झालं महाराज. त्यानं श्वास रोखून धरला, घरचे लोक मध्ये गेले, असं आकांत करू लागले महाराज. भयंकर आकांत सुरू झाला. आई आईच्या परीने रडते आहे, बाप बापाच्या परीने रडतो आहे, बायको बायकोच्या परीने रडते आहे, सगळे रडू लागले, आकांत करू लागले. मग इतक्या साधू महाराज आले. साधूनं समजून सांगितलं दादी सगळं काय प्लॅन करायचं ते. मग मी येईल म्हणलं. साधूनं त्यांनी सगळ्या रडणाऱ्या लोकांना सांगितलं रडू नका, तुमचा मुलगा गेलेला आहे, तुम्हाला फार वेदना आहेत, मला त्याला जिवंत करता येऊ शकतं, लगेच त्याला जिवंत करून देतो. साधू म्हणला हो बाबा लवकर लवकर जिवंत करा. तसं नाही म्हणले, तुम्ही जेवढे रडता आहात ना त्याच्यातले एकाला मारावं लागेल. कोणीतरी एकानं माझ्याकडे औषध आहे, ते औषध त्यांनी देतो, ते प्या. एक जण मरेल आणि हा लगेच जिवंत होईल. कोणी मरायचं लवकर सांगा. आईला म्हणले तू फार रडतेस, घेते का औषध? ती म्हणजे मी घेतलं असतं पण तो होईल जिवंत. पोरांचं काय सांगावं, म्हाताऱ्याकडे नाही पाहिलं परत पुढं मग माझ्याशिवाय कोण आहे म्हाताऱ्याला पाहिलं, मला जमणार नाही. म्हातारा म्हणे तू पी, तू फार रडतोयस, तुझा मुलगा आहे. तो म्हणला मला नाही जमणार. काय बरं, मी जर मेलो आणि हिला कोण पाहिला तर मग हे जर चांगलं बायको आपल्या बायकोला घेऊन चांगला तिकडे राहायला लागला आणि हिला जर पाहिलं नाही मग काय माझ्याशिवाय कोण आहे तिला? आता तो पण पीत नाही. बायकोला म्हटले तू फार रडतेस, तू पी ना थोडंसं औषध. ती म्हणजे औषध पण मी मरून जाईन आणि हा जिवंत होईल, दुसरी बायको करेल, माझा मरून काय होईल? सगळं एक पण मरायला हा ऐकतोय, सगळं ऐकतोय. आई नको म्हणते, बाप नको म्हणतो, बायको नको म्हणते, कोणीच त्यांनी मरायला तयार नाही. आणि मग साधू म्हणले आता जागा हो आणि तू सांग तुझ्यावर कोण प्रेम करतं? तुम्ही ऐकता सर्वजण, हे सगळे स्वार्थाचे आहेत. मी खरं सांगतो आहे, हे सगळे स्वार्थाचे, सारे भामते आहेत महाराज. हे सगळे तुमच्या काहीतरी तुम्ही देत आहात म्हणून तुमच्यावर प्रेम करत आहेत. तुम्ही द्यायचं बंद करून बघा, तुमच्यावरचं प्रेम बंद होऊन जाईल. या सगळ्या लोकांची आपल्यावर सत्ता आपल्या डोक्यावर आहे. आपण यांच्या रंगात रंगलेलो आहोत. किती दिवस यांच्या रंगात रंगायचं? एखादाच विवेकी निवडतो, एखादाच विचारवान माणूस निवडतो आणि तो म्हणतो यांचा गुलाम नाही, यांची गुलामी करण्याकरिता जन्माला आलो नाही. मी जन्माला आलो भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता, मी जन्माला आलो भगवत दर्शन करण्याकरिता, यांची गुलामी करण्याकरिता मी आलो नाही. पुरे झाला आता, पुरे आता. नको दुसऱ्याची सत्ता, मला दुसऱ्याची सत्ता नको आहे. माझ्यावर सत्ता असावी कोणाची? फक्त माझ्या भगवंताची सत्ता असावी. तो माझा मायबाप आहे, तो माझा स्वामी आहे, त्याच्या वाचून माझ्यावर दुसरी कोणतीच सत्ता नसावी. ही भावना अंतःकरणात घेऊन भगवंताच्या समोर तुकोबराय बोलतायत. पुढे पुढे
पांडुरंगा सगळ्या ठिकाणी लावायचे. प्रपंच ओसरो ऐसे करिगा पांडुरंगा, चित्त तुझे पाय मुरो ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंगा वा विरंगा ऐसे करिगा पांडुरंगा, पुरे आता ऐसे करिगा पांडुरंगा, नको तुझे याची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा. हे सगळ्या ठिकाणी लावा. देवाला असं म्हणा, असं कर देवा. हे करणं फार गरजेचं आहे. हे जर केलं तरच आपण समाधानी होऊ शकतो. हे जर केलं तरच आपण सुखी होऊ शकतो. हे जर केलं तरच आपण मुक्त होऊ शकतो. नाहीतर परत जन्म मरणाची परंपरा आपल्या मागे लागलेलीच आहे. आणि शरीर सुटल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. माऊली म्हणतात उपजेते नासे नासले पुनरपी दिसते. एक टिका यंत्र जैसे परिपूर्ण वासांशी जीर्ण आणि यथा विहाय, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन विढीजे, तैसे देहांतरातील धरीजे चैतन्य नाथ. जसं जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण केलं जातं, तसा जीवात्मा त्यांनी जुनं शरीर सोडतो, नवीन शरीर धारण करतो. ही परंपरा सदैव आपल्या मागे चाललेली आहे. या जन्मात जर त्यांनी सावध झाले असाल, जर विचारावर आरू झाले असाल, तर आपल्याही मुखातून शब्द येऊ द्या बाहेर, पुरे आता, पुरे आता. आता तुम्ही माझ्या कीर्तनालाच म्हणाल पुरे आता. माझं म्हणणं आता पुरे आता. नको दुजियाची सत्ता, दुसऱ्याची माझ्यावर सत्ता नसावी. मला एकच मालक असावा, तो जगाचा मालक आहे. त्याच्या नावाचा गंध मी कपाळाला लावावा, त्याच्या नावाची माळ मंगळसूत्रासारखी मी गळ्यामध्ये घालावी, छातीला हात लावून सांगावा आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी वास. असं त्यांनी म्हणण्याची क्षमता अंतःकरणात निर्माण व्हावी. आणि त्या पांडुरंगाच्या समोर त्यांनी अशा पद्धतीने शरण जाऊन आपलं जीवन कृतार्थ करून टाकावं. म्हणून जगद्गुरु तुकोबाला देवाला अशा पद्धतीने समजावून सांगतात, देवा तुला जर माझं म्हणणं खरं जर करायचं असेल तर काय करावं लागेल. दिसणारा हा प्रपंच सत्य नाही, हा मिथ्या आहे. वेदांत शास्त्र वर्णन करून सांगतं. वेदांत शास्त्राचे 3 सिद्धांत आहेत महाराज. सिद्धांत कशाला म्हणावं ते ऐका. सिद्धांत म्हणजे जो कधीच बाधित होत नाही, अबाधित जो असतो त्याला सिद्धांत म्हणतात. आणि बाधित जे असतं त्याला मत म्हणतात. पण मत हे खंडित होऊ शकतं, पण सिद्धांत मात्र त्याने अबाधित असतो. 3 सिद्धांत आहेत. व्यासदेवजी वर्णन करून सांगतात, हे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. 3 गोष्टी आहेत. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. या 3 गोष्टी त्यांनी वेदांत्यांना कळाव्याच. फक्त कळून चालणार नाही, त्याला त्या सिद्ध करून दाखवता यावे, तोच खरा वेदांत. म्हणून त्यांनी हे जगत काय आहे, मिथ्या आहे हे कळावं. मिथ्या म्हणजे खोटं, लटक म्हणजे स्वरूपवान आणि बाधयोग्य पदार्थास मिथ्या असं म्हणतात. हे कीर्तनाच्या शेवटी सांगू नये, जड होतं ते डोक्याला. शेवटी त्यांनी हसत खेळत आपण थांबलं पाहिजे. पण आता योगायोगानं शेवट तसाच आहे अभंगाचा. म्हणून मला सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या. मिथ्या कशाला म्हणावं, स्वरूपवान असावं आणि बाधयोग्य असावं, त्याला त्यांनी मिथ्या असं म्हणतात. दिसणारं संपूर्ण जगत हे स्वरूपवान आहे आणि बाधयोग्य, याचा बाध होतो. कशानं बाध होत असेल तर स्वरूपाच्या ज्ञानाने याचा बाध होतो. म्हणजे खोटं आहे, मिथ्या आहे हे लक्षात घ्या. म्हणजे खोटं असणारं जग आम्हाला भेडसावत आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, आवरी आपुली माया आम्हा का भयाभीत केले, उगीच आम्हाला का घाबरून गेले. खरं नाहीच मुळात हे सगळं खोटं आहे, हे लटकं आहे. मग लटकं असणार हे जगत आहे, लटकं असणार हे शरीर आहे, लटके असणारे भांडे कुंडे आहेत. हे सगळं लटकं घालवा. म्हणजे काय होईल, आपोआपच माझ्या मागची सगळी पिढा निघून जाईल आणि मला तुमच्या रंगात रंगून जाता येईल. अभंगाचं शेवटचं
झटके ते फिडा तुका म्हणे जाय पिडा. दिसणारा हा प्रपंच उपाधिरूप आहे आणि भगवंताच्या ठिकाणी कोणती उपाधी नाही, तो उपाधीहून वेगळा आहे. म्हणून तुझ्या ठिकाणी मला एकरूप कर, ही उपाधी काढून टाक. अजून एक अभंग तुकोबरायांचा असाच आहे. हे उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहो येत. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. तुकोबरायांचं म्हणणं त्या अभंगात सुद्धा अशाच प्रकारचं आहे. म्हणून वासना संपून जावी, उपाधी त्यांनी घालवावी. देवा तू उपाधीहून रहित आहेस, मला तुझ्यासारखं करून टाक. म्हणून त्यांनी ही जगताची प्रपंचाची उपाधीच आहे, ही त्यांनी घालून टाक. ही खोटीच आहे उपाधी, पण ही खोटी उपाधी माझ्या डोळ्यासमोरून दूर कर आणि तू मला दिसावास असं काहीतरी त्यांनी कर. तुझ्या रंगात मला रंगवून टाक, असं म्हणण्याचं तात्पर्य माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. निर्धारित वेळ संपून 5-10 मिनिटं त्यांनी आपल्या वरती झालेले आहेत. घड्याळाप्रमाणे सुरू त्यांनी होताना 7:30च्या नंतर सुरू झालेला आहे. म्हणून 9:30 वाजेपर्यंत बोललो तरी प्रति 2 तासाचं कीर्तन असते की नाही. मी त्या नियमानुसार 15 मिनिटं आधी थांबतोय असं गृहीत धरा. म्हणून त्यांनी आता मी थांबणार आहे. अशा स्थितीमध्ये कोण कोण त्यांनी जाऊन दिव्य रंगामध्ये रंगलेला आहे, तर ते ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, आदी करून संत आहेत. म्हणून त्यांचा तो रंग पाहून त्यांनी महाराज आपणही त्याच्यात रंगून जावं आणि आपलं जीवन सुद्धा भगवंताच्या रंगात रंगून आपण कृतार्थ व्हावं. म्हणून त्यांच्यासारखं होण्याकरिता काय केलं पाहिजे, मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन केलं पाहिजे. कसं ज्ञानेश्वर भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. 1-1.5 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम चांगली आहे, मला बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद करतो. याच ठिकाणी थांबतो. मान्यवर त्यांनी उपस्थित आहेत. सर्व श्रोते दुरून दुरून पंचक्रोशीतून आलेले आहेत. श्रद्धेने तुम्ही ऐकतात. महाराज मंडळ याच्यात बसलेले आहेत. खरं तर माणसाला एकदा बोलता येऊ लागलं की मग कोणाचं ऐकावंसं वाटत नाही, पण जो बोलतो तो समोर येऊन बसला की समजायचं मोठं मन आहे. पण महाराज मंडळी समोर आहेत, श्रद्धेने त्यांनी श्रवण करत आहात. म्हणून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, सगळ्या संतांच्या चरणावर मस्तक ठेवतो. नातरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचका पावली, ते चोज करुणी मावली रेची जेवी. आई जसं बाळाचं बोबडं बोलणं पोटात घालते, तसं तुम्ही माझं बोलणं स्वीकाराल अशी अपेक्षा करतो. तुम्ही संत माझी या कडा कराल कृपेचा बहुडा, तरी तुम्हा मानी एवढा होईन मी. तो संत मायबापांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. याच ठिकाणी थांबतो. चाल म्हणायचे असेल तर म्हणा, नसेल तर जय विठ्ठल करूया. जय विठ्ठल जय जय टोपी हॅलो, सर्वांनी 2 मिनिटं जागेवरती थांबायचे. कुणी जागा सोडू नका. श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अखंड अर्ण्यम सप्ताहाचा आजचा 7वा दिवस. आत्ताच या ठिकाणी आपल्या मंडळाचे मार्गदर्शक, सप्ताहाला हे 13वे वर्ष. काही कारणास्तव म्हणजे महाराज आजारी असल्यामुळे 1 वर्ष या कार्यक्रमाला आपल्या कीर्तन सेवा त्यांची झाली नाही. गेली 12 वर्ष या ठिकाणी महाराज कीर्तन सेवा देत आहेत. श्री हरिभक्त परायण डॉक्टर विकास नंद महाराज मिसाळ, अहमदनगर
यांचे आत्ताच या ठिकाणी हरिकीर्तन संपन्न झालेले आहे. त्यांच्यावर आजूबाजूच्या परिसरातून मनापासून प्रेम करणारे सर्व भाविक, त्यामध्ये जाधववाडी, बोरी, शिरोली, सुलतानपूर, साकोरी, औरंगपूर, पारगाव, मंगरूळ, रांजणी, नागपूर, थापलिंग, शिंगवे, पारगाव, खडकी, पिंपळगाव आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी प्रथमतः श्री स्वयंभू सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी महाराजांना सांगू इच्छितो की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा सप्ताह मर्यादित भाविकांमध्ये गेली 7 दिवसांपासून संपन्न होत आहे. जास्तीत जास्त एक 300 लोकांपर्यंत दररोज लोकांची या ठिकाणी उपस्थिती असते. परंतु आज आपल्यावर असलेले परिसरातील लोकांचे प्रेम, आज सर्वात जास्त या ठिकाणी लोकांची उपस्थिती आहे. पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने श्री हरिभक्तपरायण डॉक्टर विकासनंद महाराज मिसाळ, अहमदनगर यांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन. महाराजांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने शाब्दिक सत्कार होत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सन्मान्य श्री डॉक्टर श्रीरंग फोडतरे, त्याचबरोबर सन्मान्य श्री पांडुरंगरावजी पवार साहेब, सदस्य जिल्हा परिषद पुणे, अध्यक्ष जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर सन्मान्य श्री बाळासाहेब किल्लारी, कात्रज दूध संघ चेअरमन,